श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. श्री रामरक्षेबद्दल थोडंसं बोलण्यापूर्वी, प्रवचन सुरू करण्यापूर्वी अर्धा पाऊण मिनिट आपण डोळे मिटून शांत निश्चिंत बसूया आणि मग प्रवचनाला सुरुवात करूया. डोळे मिटून 1 मिनिट, अर्धा मिनिट थोडं शांत बसायचं. श्रीराम. श्री राम जय जय राम. बोला श्री राम जय राम. श्री राम जय 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 जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. नाधीश जो ईश सर्वात्मा. भारं प्रभो निर्गुणा. नमो शारदां मूलचत्वारि वाचा. नमो पन्थानन्तया राघवाचा. सुखासारिखे पूर्णवैराग्ययाचे. वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे. त्या त्या स्थळी रे निज रूप
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवंताच्या कृपेने मिळालेल्या या मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर काय करावं आणि काय करू नये हे ज्या ठिकाणी सांगितलं जातं त्या प्रवचनासाठी, त्या आध्यात्मिक चिंतनासाठी इथे उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची, जगदंबेची, सद्गुरुनाथांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर व्हावी आणि ती अखंड राहावी असं ज्यांना मनापासून वाटतं आणि यासाठी भगवंताची आपल्याकडून असणारी अपेक्षा पूर्ण व्हावी, म्हणजे आपलं वागणं देवाला, भगवंताला आवडणारं असावं अशा संकल्पनेने जे जगत असतात ते नेहमी वंदनीय असतात। म्हणून अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक, समाजातल्या अनेक क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत, सर्वांच्या मोठेपणाबद्दल आदर व्यक्त करतो आणि थोड्याशा चिंतनाला आरंभ करतो। आनंद रामायणामध्ये आलेलं रामरक्षा नावाचं प्रसिद्ध स्तोत्र ते कौशिक गोत्रातल्या कोणीतरी एकाने रचलं। अनेकदा आपण म्हणतो विश्वामित्राने रचलं, म्हटलं तरी काही हरकत नाही, तेही कौशिक गोत्रातलेच आहे। माझ्या गुरुजींशी मी परवा चर्चा करत होतो, म्हणाले ते विश्वामित्रांनी रचलेलं नाही। काय आहे, आपल्याला कल्याण ज्याने होतं त्याच्यापेक्षा सुद्धा ज्याने वाद होतो ते मुद्दे जास्त आवडतात। आता मुंबईमध्ये मराठीचा वाद तसाच चालू आहे। असं थोडीशी प्रस्तावना आपल्या समोर करतो। आपली भारतीय परंपरा, वेदांपासून अगदी कालपर्यंत झालेले सर्व ऋषी, सर्व संत यांनी प्राधान्यानं एक मुद्दा मांडलेला आहे की प्रत्येक जीवानं मनुष्याच्या देहात आल्यानंतर आपलं कल्याण कशाने होईल याचा नीट विचार करा। आपण एखादा संप्रदाय स्वीकारतो, एखादा विचार स्वीकारतो, एखादी उपासना पद्धती स्वीकारतो आणि ते असं आंधळेपणानं बऱ्याचदा करत राहतो। पण भारतीय ऋषींचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे काही कराल ते समजून करा। समर्थांची प्रसिद्ध ओवी आहे दासबोधातली, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंजे पुरुष। चार चौघ मंदिरात जातात, काही पोथ्या वाचतात, काही जपजाप्य करतात, म्हणून मी करतो का यापेक्षा काही उदात्त हेतू माझा आहे। एक योग वासिष्ठामध्ये श्लोक येतो, योग वासिष्ठ नावाचा एक ग्रंथ आहे ज्याला महारामायण असं म्हणतात, जो वसिष्ठांनी रामाना केलेला उपदेश आहे। 32,000 श्लोकांचा हा ग्रंथ आहे, जास्त नाही आहेत, फक्त 32,000 श्लोक आहेत। माझे गुरुजी सांगतात तो ग्रंथ बुद्धीला पेलणं जाऊ द्या, हाताला पेलत नाही उचलायला, इतका जड आहे। त्यामध्ये एक श्लोक येतो, गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्र भाजनम। जुने मी ऐकणारे असतील त्यांना कळेल याचा अर्थ। एक गोष्ट आहे इथे, एक माणूस आंघोळीला गेला, नदीवर गेला, पूर्वी नदीवरच आंघोळ केली जात असे। जाताना त्याच्याकडे एक तांब्याचं भांड होतं, तांब्या होता। आंघोळीला उतरला, पोहता येत नसेल तर असंही तांब्याचा उपयोग होतो, किंवा पोहता येत जरी असलो तरी घरी येताना पाणी भरून आणायची पद्धत होती पूर्वी, कारण नळ नव्हते ना। प्रत्येकाने एक एक कळशी घेऊन आलं की पाणी पुरायचं। म्हणून तो तिथे गेला होता, त्याला वाटलं पोहूया, जरा पाणी बरं दिसतंय, चांगलं दिसतंय, स्फटिकासारखं स्वच्छ पाणी, आंघोळ करूया। पण आंघोळ करताना आपण जरा पोहण्याचा आनंद घेऊया, स्विमिंग त्याला म्हणतो आपण, ते करूया। पण विचार केला त्यानं, तांब्या असा बाजूला ठेवला, एवढा घोटाभर पाण्यात गेला, एवढ्या पाण्यात गेला, त्याला वाटलं सकाळची वेळ आहे, तांब्या चोरीला गेला तर तांब्याची वेळ आहे, म्हणून परत आला आणि तांब्या लपवावा कुठं, तरी लपवायला पाहिजे तो। म्हणून तिथे झाड नाही, काही नाही, सपाट असा सगळा वाळवंट, वाळू, तांब्या कुठे ठेवूया, म्हणून त्यानं हाताने असा एक खड्डा केला। नीट आहे का,
खड्डा केला, वाळू पटकन अशी बाजूला करता येते, त्याला काही खणावं लागत नाही, त्याला काही खणायला हत्यार लागत नाही, वेपन्स असतात याची काही गरज नाहीये, शस्त्रास्त्राची गरज नाहीये काही. हाताने असं केल्यानंतर खड्डा झाला, त्यात त्यांनी तो तांब्या ठेवला, माती घातली, परत गेला, पुन्हा बाहेर आला. अहो इतका मोठा तीर असतो, त्या डायमेन्शन्स कळत नाहीत कुठं पुरला होता. काहीतरी खूण ठेवूया इथे, तांब्या जिथे पुरला होता तिथे एक दगड ठेवला, हरकत नाही, पण कुणी उडवला पायाने दगड तर, नुसता ढीक केला मातीचा तरी चालेल, पण कुणी असं केलं तर. आणि खूप लोक आंघोळीला येत असतात, म्हणून त्याने एक शिवपिंडी तयार केली, शंकरांची पिंडी तयार केली. आणि त्याला वाटलं हा शंकरांची पिंडीला कोणी लाथ मारणार नाही का. अनेक आपल्याकडे आपण पाहिलं असेल की लोकांनी थुंकू नये म्हणून साईबाबांचे गणपतीचे फोटो खाली लावतात, आता तरी लाज राखा नको. असं त्यांनी शिवपिंडी तयार केली. आता इथे मला तांब्या सापडेल, इथे आहे. खूप मोठा तीर होता असा, आंघोळीला उतरला, तास 2 तास पोहला आणि आता बाहेर यायला निघाला. इतक्यामध्ये तिथे ट्रिप आली, 2 बस भरून 100-150 लोक. आणि त्यांनी विचार केला हे आंघोळ करतोय आणि इथे पिंडी केली आहे, इथे पद्धत आहे वाटतं, पिंडी करून आंघोळ करायची असते. म्हणून तेवढ्या लोकांनी आजूबाजूला पिंडी बनवल्या, शिवपिंडी, लक्षात येते ना मराठी. आणि आता तो बाहेरून विचार करतो कुठली पिंडी फोडू, जर मी पिंडी फोडली तर मला फोडतील लोक. आणि या प्रकरणात त्याचा तो तांब्या हरवला, तो घेऊ शकला नाही, लोक संपला. असे लोक खूप असतात की गतानुगतिक असतात, 4 चौकसे करतात, मठ मंदिरात जातात, एखादं पुस्तक वाचतात, एखादा संप्रदाय स्वीकारतात. संप्रदाय स्वीकारल्यानंतर ग्रुप्स इतके झालेत आता, म्हणजे फक्त इस्लाम धर्माचा उपासना वेगळी, ख्रिश्चन धर्माची वेगळी, हिंदू धर्माची वेगळी नाही, प्रत्येक धर्मात ग्रुप्स झाले. हे लोक त्या चर्च मध्ये जात नाहीत, ते लोक या मंदिरात जात नाहीत, हे सायनागॉग्स मध्ये जात नाहीत. एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि याचा विचार भारतीय ऋषींनी केला. भारतीय ऋषी ज्या वेळेला आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यावेळेला त्यांचं एक कॉन्व्होकेशन स्पीच आहे, ते वेदांमध्ये आहे. ही मुलं जेव्हा घरी जायला निघतात ते सांगतात, सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान आचार्य देवो भव अतिथी देवो भव. सगळ्याचं स्पष्टीकरण नको, त्यात एक वाक्य असं येतं, अस्मानी सुचरितानी तानी त उपासितानी नो इतराणी. आमचं जे चांगलं असेल तेवढंच विद्यार्थ्यांना तुम्ही घ्या, आमच्यात काही चुकीचं तुम्हाला दिसलं असेल ते तुम्ही घेऊ नका. हे सांगण्याचं अंतःकरणाची विशालता भारतीय ऋषींमध्ये. आमचं सगळंच बरोबर आहे असं कधी भारतीय ऋषी म्हणत नाही. आणि म्हणून शांत बसून आपल्याला विचार करायचा आहे, रामरक्षा हे कुठल्या प्रकरणात येतात, काय आहे नेमकं. आपलं जे सिलेबस आहे, आध्यात्मिक आणि धार्मिक अशी 2 सिलेबस असतात. धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे आणि अध्यात्म म्हणजे धर्म नव्हे, दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत, पण दोन्ही स्वतंत्र आहेत. धर्मामध्ये कर्मकांडाचा बराचसा उहापोह येतो आणि अध्यात्मामध्ये मी कोण आहे हे ओळखण्यावरती भर येतो. आधी म्हणजे बद्दल आणि आत्मा म्हणजे विश्व निर्माण झालं ज्या तत्वापासून ते तत्व. काहीतरी तर मटेरियल लागेल की नाही. मी ज्या खुर्चीवर बसलेले आहात त्या खुर्चीमध्ये किंवा अल्युमिनियम वापरले किंवा स्टील वापरले आणि प्लॅस्टिक वापरले, हे 2 मटेरियलची ती खुर्ची आहे. फ्लोरिंग आहे, लाकडाचं आहे. असं सगळं आपल्याला कळतं की प्रत्येक गोष्टीचं मटेरियल कळतं. अंगठी सोन्याची आहे, माठ मातीचा आहे. तसं या सगळ्या विश्वाचं मूलद्रव्य काय आहे, मूलद्रव्य काय आहे एक मुद्दा, आणि बनवणारा कोण आहे, कोणीतरी असेल की नाही. प्रसिद्ध सिद्धांत आहे, ज्यांनी या लाईटचा शोध लावला, ती टीम मधला जो मुख्य आपण मानतो, एडिसनचं प्रसिद्ध वाक्य आहे, व्हेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. क्रिएशन आहे म्हणजे क्रिएटर कोणीतरी असला पाहिजे. कुठल्याही निर्मितीमध्ये निर्माता असतो आणि त्या निर्मात्याचा आणि माझा सुस्पष्ट असा संबंध काय आहे हे मला पक्क कळणं, अनुभवाने कळणं, याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म म्हणजे कुठला तरी नाम घ्या, कुठेतरी दगडावर पाणी घाला हे नव्हे. याचा उपयोग जरूर आहे, याची निंदा नको करायला, पण अध्यात्माची पक्की व्याख्या आतमध्ये झालेली पाहिजे की याला अध्यात्म म्हणतात.
आज सांप्रदायिक अभिनिवेश किंवा एवढे ग्रुप्स होण्याचं कारण काय आहे? शुद्ध अध्यात्म मला कळलेलं. ज्या वेळेला शुद्ध अध्यात्म बुद्धीमध्ये प्रकाशित होतं त्यावेळेला या जगामध्ये कुणी परका वाटतच नाही. लिंची ओवी आहे प्रसिद्ध, हे विश्वची माझे घर. आपली पण एक ओवी आहे, हे घरची माझे. कशी बघा, आपली पण एक ज्ञानेश्वरी तयार होईल बघा. थोडा विचार करा याचा. नुसतं प्रवचन कीर्तन कोणीतरी इकडून तिकडं आलाय असा विचार नका करू. आपण स्वतः मी बोलतोय ना या शब्दाच्या अर्थाचा आपला आपण विचार करा. कदाचित याचा विचार करणारे अनेक लोक इथे बसले असतील, त्यांना हे पटेल बुवा बरोबर आहे. म्हणून शुद्ध अध्यात्म हा भाग वेगळा आणि त्याला पूरक असणारे शुद्ध धर्म म्हणजे शुद्ध कर्तव्य ही वेगळी. आणि याचा उपयोग होतो. तुम्ही सगळी कर्तव्य उत्तम करत गेला, सगळ्याच्या सगळ्या कर्तव्यांना तुम्ही न्याय देत गेला, आपल्याला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण करत गेला की त्यातून आपल्याला चित्ताची शुद्धी मिळते. बरं वाटतं की नाही आपल्याला आपलं कर्म केलं? आपण स्वयंपाक करतो कधीतरी घरी, गमत जरा थोडस, किंवा काय ऑफिसमध्ये काम करतो, काही करा, किंवा हॉल झाडायला सांगितलं आपल्याला तो आपण करतो. ते काम आपण जेव्हा मनापासून करतो त्यानंतर आपलंच आपल्याला बरं वाटतं. यांनी मला सांगितलं वगैरे वाटतं, पण मी माझं काम नीट केल्याचं एक त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात. एक कर्माचं समाधान असतं, प्रत्येकाला ते मिळतं. अशी जीवनातली सगळी कर्तव्य तुम्ही उत्तम करत गेलात. मातृधर्म म्हणून एक धर्म आहे. धर्म याचा अर्थ रिलिजन असं धरू नका बरं का. रिलिजन म्हणजे उपासना पद्धती. धर्म या शब्दाची व्याख्या इतकी विस्तृत आहे आणि इतकी सखोल आहे. धर्म या शब्दाला इंटरप्रिट करण्याकरता अनेक शब्द तुम्हाला एकत्र करावे लागतात. जेव्हा आपल्याला ते सापडत नाही त्यामुळे रिलिजन म्हणून टाकतो. मातृधर्म तुम्ही काय रिलिजन ऑफ मदर म्हणाल, रिलिजन ऑफ फादर, रिलिजन ऑफ ब्रदर, रिलिजन ऑफ नेबर, काय म्हणाल तुम्ही? हे सगळी कर्तव्य. धर्म याचा अर्थ कर्तव्य, आणि ती सगळी कर्तव्य उत्तम करावी लागतील आणि त्याचा परिणाम चित्ताची शुद्धी होईल. या चित्ताच्या शुद्धीनंतर वर्षानुवर्ष तुम्ही कर्म नीट करत गेलात की चित्ताच्या शुद्धीनंतर चित्ताची शांती होईल. शांत होतं. जे लोक चित्त शुद्ध आहेत आणि चित्त शांत आहेत ते लोक अतिशय समाधानी दिसतात. आपल्याला जाणवतात बघा, ते लोक गरीब असतील, 2 पैसे त्यांच्याजवळ कमी असतील, वृद्ध असतील ते लोक, पण आनंदात असतात. असे व्हायबल नसतं. खूप पैसे तुमच्याजवळ आहेत किंवा खूप तुमच्याजवळ विषय भोगण्याची साधनं आहेत किंवा तुम्ही फिट अँड फाईन आहात फिजिकली, म्हणजे तुम्ही मेंटली योग्य आहात असं नका समजू. चित्ताची शुद्धी, चित्ताची शांती, चित्ताची एकाग्रता आणि चित्ताचा चैतन्यामध्ये लय, याला शुद्ध अध्यात्म किंवा शुद्ध परमार्थ म्हणतात. मी याचे प्रमाणभूत श्लोक सांगण्यात वेळ घालवत नाही. हे लक्षात ठेवाल. आपण हे ऐकले असेल, कारण मी माझ्या पदरचं काहीच बोलत नाहीये, परंपरेनं आलेलं बोलतो. गोपालकृष्ण सुद्धा परंपरेनं आलेलं बोलतात. आपण काय स्वतंत्र बोलू? एवं परंपरा प्राप्तम. अर्जुनाला सांगतात, मनूनी पूर्वी सांगितलेला जो उपदेश आहे, विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. अत्यंत शहाणा असणाऱ्या मनूनी, विवस्वान मनू ज्यांनी अयोध्या नगरी वसवली, अयोध्या मनुनिर्मित नगरी, इतकी शुद्ध परंपरा आहे. आणि त्या परंपरेतलं मी तुला सांगतोय अर्जुना. गोपालकृष्ण एकही वाक्य असं बोलत नाहीत की मी तुला सांगतो. कुठल्याही शहाण्या वाक्याने मी असं सांगतोय असं कधी म्हणू नये. मी जे माझ्या गुरुजनांकडनं ऐकलं, त्यांनी त्यांच्या गुरुजनांकडनं ऐकलं, त्यांनी त्यांच्या गुरुजनांकडनं ऐकलं, ते परंपरेनं आलं मी आपल्यासमोर ठेवतोय. चित्ताची शुद्धी आणि चित्ताच्या शुद्धी करता अत्यंत आवश्यक आहे आपली कर्म वेळच्या वेळेला मन लावून, आणि आता याच्यापेक्षा चांगली करता येणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीनं करा आणि असे आयुष्यभर करा. परिणाम चित्त शुद्ध होतं. आणि चित्तशुद्धीचं सोपं लक्षण सांगू, त्याला कधीही झोपेची गोळी घ्यावी लागत नाही. सोपं लक्षण. चित्तशुद्ध ज्याचा आहे ना त्याला पटकन झोप येते, कुठलंही कीर्तन असो, सहज. पण त्याला शांतीचा लाभ असतो. त्याला
रिलॅक्स म्हणतो ना, चित्ताची शांती, चित्ताची एकाग्रता आणि चित्ताचा चैतन्यामध्ये लय. आज आपण स्वतःच्या देहाला मी समजतो. या देहाच्या आतमध्ये पॉवर देणाऱ्या ज्या ज्या काही स्टेप्स आहेत, जे प्राण असतील, मन असेल, बुद्धी असेल, या सगळ्याला मी समजण्याची एक गैरसमजाची भूमिका आपण घेतो. आणि म्हणून आपल्याला लोकल लेव्हलचं, त्या पातळीवरचं सुखदुःख प्राप्त आहे. देहाला काही झालं की मला काहीतरी झालं असं मला वाटतं, किंवा आपली ओळख सांगत असताना आपण जगामध्ये कोण तुम्ही हो, आपण देहाची ओळख सांगतो. पण देहाची ओळख सांगतो, देह केव्हा तरी निर्माण झाला की नाही, काही वर्षानंतर तो तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, जाणार आहे की नाही, तरी सुद्धा काहीतरी उरणार आहे की नाही. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, कोणी मनुष्य मेला, वारला, तर आपण काय म्हणतो, अहो ते बळवंतराव गेले, देह तर त्यांचा इथं पडलाय, मग गेला बळवंतराव कोण? बळवंतराव हे नाव ज्या देहाला या देहात प्राप्त होतं, त्यातलं चैतन्य निघून गेलं वासनेचं. आणि या वासनेला जिंकावं याच्यासाठी सगळीच्या सगळी आपली आध्यात्मिक व्यवस्था, सगळंच्या सगळं आपलं, कुठलाही तुम्ही चर्च म्हणा, तुम्ही त्याला सायनागॉग म्हणा, त्याला मशीद म्हणा, त्याला मंदिर म्हणा, त्याला काय एखादा संप्रदाय म्हणा, सगळे गुरु, सगळे आचार्य, सगळ्या परंपरा एवढ्यासाठी आहेत. इस्लाम धर्माची स्थापना मोहम्मदानी एवढ्या करताच केली किंवा काय जे केलं. येशू ख्रिस्त हेच सांगतात. आपल्याला उपासना पद्धतीच्या तपशिलात जायचं नाहीये, डिटेल्स मध्ये जायचं नाहीये. सगळं मनसूर नावाचा एक इस्लाम धर्मातला कवी होऊन गेला. तो म्हणाला, तुम्हाला खरंच मी कोण आहे, अल्लाहची खरी कृपा हवी आहे का? सगळे विचारवंत एकच सांगतात, हे मला सांगायचं. तो सांगतो, अगर है शौक मिलने का, अगर है शौक मिलने का, तो हरदम लो लगाता जा, फना कर खुद नुमाई को, अहंकाराला जाळून टाका आणि जाळल्यानंतर जे भस्म उरतं ना, ते कपाळाला लावत जा. फना कर खुद नुमाई को, भस्म तन पर लगा, शाह कलंदर का अनल हक तू कहाता. अनल हक म्हणजे अब्रह्मास्मी. या देहाला आतून भोगणारा, आतून अनुभवणारा, आपल्याला देहाला काय झालं हे आपल्याला कळतं की नाही. आता आपल्याला दम लागला म्हणजे प्राणांना काय झालं हे आपल्याला कळतं. माझ्या मनात काय चाललंय माझं मलाच माहिती. म्हणजे मनाला आपण आतून अनुभवतो. मी ना एकपाठी आहे, लगेच लक्षात राहतं. माझ्या बुद्धीला आपण अनुभवतो किंवा लक्षात राहत नाही. हल्ली डिमेन्शिया होतो की नाही. अगदी मोठा डिमेन्शिया नाही होत, पण माणसं फ्रीज जवळ जातात, फ्रीज उघडतात, कशाला आले होते बाई, होतं की नाही. म्हणजे काय, तिथे आपण बुद्धीचा अनुभव घेतो. आपल्याला काही आठवत नाही किंवा आठवतं हे आपल्याला कळतं, हे बुद्धी. म्हणजे आपल्या आत्म्याची, आपल्या जीव नावाचं जे काही तत्व आहे, त्यातली लक्ष ठेवण्याची जी व्यवस्था आहे, ती जिथे लक्ष ठेवते तिथे आपण गुंतलेलो असतो, तिथे आपण एंटँगल झालेलो असतो. नॉट ओनली इन्व्हॉल्व, एंटँगल असतो. आणि ते इतके गुरफटलोय, इतकं देहाला पक्क मानून बसलोय. आणि यातून बाहेर पडण्याकरता आता म्हणालो तशी चित्तशुद्धी, चित्तशांती, चित्ताची एकाग्रता आणि चित्ताचा चैतन्यामध्ये लय, ही प्रक्रिया, ही प्रोसेस आहे. आता यात एकाग्रता करण्याकरता काय करावं, याच्यासाठी उपासना आली. उपासना आपल्याला करावी लागेल. नुसतं वेदांताचा वर्ग करून नाही होतो. वेदांत सांगणारे ऋषी आहेत ना, ते आधी 1000 वर्ष तप केलेले आहेत. बृहदारण्यक नावाचं उपनिषद आहे. बृहदारण्यक म्हणजे काय, पती पत्नींचा संवाद आहे. स्वतः नवरा आपल्या बायकोशी बोलतोय आणि ती मैत्री नावाची पत्नी विचारती आपल्या पतीला, याज्ञवल्क्यांना, की आत्मज्ञान कशाने होईल. आणि ते सांगतात, हे मैत्री आत्मावारे श्रोतव्य मंतव्य दृष्टव्य निधिध्यासितव्य. पती पत्नींच्या संवादांना वेदकालामध्ये उपनिषदाची योग्यता प्राप्त होत असे. नवरा बायकोनी ऐकून घ्या सगळ्यांनी. आज जर आपल्या घरातला संवाद छापला
म्हणजे दर्जेदार सुद्धा पती पत्नी कसे असावे त्याकरता मी गावोगावी सांगतो की पती पत्नीनी कथा ऐकायला जात जा, नाथ महाराज ऐका, समर्थ ऐका, तुकोबा ऐका, ज्ञानोबा ऐका, शांत बसून ऐका. आपल्याला कळतं असं कधीच विचार करू नका. आपल्याला सगळं कळत नसतं, पण असं आपल्याला वाटतं की आपल्याला थोडं कळतं आणि मग आपण तुलना करतो. ज्याच्यापेक्षा कमी कळतं ना त्याच्याबद्दल आपण सुपिरिटी कॉम्प्लेक्स बाळगतो आणि ज्याच्यापेक्षा कमी कळतं ना आपल्याला त्याच्याबद्दल आपण हे काय फार असे कॉम्प्लेक्स मध्ये आपण जन्मजन्म घालवतो. एकदम सिंपल. लहान मुलं कशी असतात बघा, अजून कॉम्प्लेक्स डेव्हलप झालेला नाही, इगो डेव्हलप झालेला नाहीये, हे लहान वय आहे. म्हणून समर्थांचा एक श्लोक आहे. कशा करता हे बोलतोय, भूमिका आपण लक्षात घ्या. रामरक्षा तर सगळ्यांना पाठ आहे, त्याचा अर्थही आपण पाहू. लहान मुलांबद्दल एक छान श्लोक आहे समर्थांचा. समर्थ म्हणाले, वये थोरते चोर भावार्थ नाही, विकारे बुडाले अहम भाव डोही, अहंता नसे हो तयाले कुरासी, म्हणोनी बहु आवडी रामदास. लहान मुलांची मैत्री लगेच होते बघा. पण त्यांची मैत्री होते की म्हणून माझे गुरुजी नेहमी सांगतात, कितीही वय वाढलं तरी ज्याला लहान मुलासारखं सिंपल राहता येतं ना त्याला अध्यात्म मुरलेलं असतं. त्याचं मी कोणीतरी वेळ ते कंस आणि कृष्ण आठवतात ना आपल्याला. आपण एक दोघांच्या कथा ऐकलेल्या असतात. कंसाने जे पत्र पाठवलंय नंदराजाला की कृष्णाला आमच्याकडे पाठवून दे, यज्ञ आहे. ते पत्र कसं लिहिलं भागवतात वर्णन आहे. कंसाने लिहिलं, आमच्या येथे आम्ही ठरवले करून, श्री कृपे करून नाही, यज्ञाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये लहान मुलांची विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तेव्हा कृष्णाला बलरामांना पाठवून दे. आणि सही असते ना खाली, नेहमी इथे गमतीने सांगतो, त्यांनी लिहिलं कंसामध्ये आपलाच कंस. जो ब्रॅकेट मध्ये असतो तो कंस आहे. आणि कृष्ण सगळ्यांशी खेळतात की नाही, पेंड्या बजा वाकड्या, तनसुक मनसुक, बारक्या भेलक्या, मोठ्या मोठ्या राजे लोकांपासून सुदाम्यासारख्या गरीब ब्राह्मणापर्यंत सगळ्यांशी कृष्ण मिळून मिसळून वागतो. हे आपल्याला मिळवायचंय हो. मी असं ऐकलं, मला अनुभव नाही आपल्या इतका, पण 2 वर्ष सिनियर जर असेल ना परदेशात आलेला, तर 2 वर्ष ज्युनियर वाल्याचा जरा का असं. मला कॅनडा अमेरिकेत बराच फिरलो मी, इकडे पहिल्यांदाच आलोय, माहिती नाही मला इथं काय आहे. ज्याला सर्वांबद्दल समान प्रेम वाटतं त्यानं पक्क काहीतरी मिळवलं असं समजावं. आणि हे प्रॅक्टिसनी होत नाही, हे उत्स्फूर्त यानं उत्स्फूर्त. आणि ही चित्ताची शुद्धी मिळत गेली, चित्ताची शांती मिळत गेली की चित्ताची एकाग्रता मिळवण्याचा एक टप्पा येतो. आणि अतिशय एकाग्र चित्त झालं की हळूच ते चित्त डिसॉल्व्ह होतं. मुक्ती हा शब्द काही वेळा आपण ऐकलेला असतो. मोक्ष, मुक्ती आपण वाचलेलं असतं, त्याबद्दल आपल्या काही कन्सेप्ट असतात. एकदा विचार करून ठेवा, मुक्ती द्यायची कोणाला? आत्म्याला मुक्ती द्यायची का सोलला? आत्म्याला मुक्ती देणारे तुम्ही कोण? आत्मा नित्यमुक्त आहे. या शरीराच्या आतलं जे चैतन्य आहे, आपल्याला जिवंतपणाचा अनुभव देणारं जे काही तत्व बसलेलं आहे, आणि त्यानं आपल्या देहावर दृष्टी काढली की घरासमोर गर्दी होते, ते जे काय आहे ना तो आत्मा आहे. तो नित्यमुक्त आहे. त्याला आपण मुक्ती कोण देणार? तो नित्यमुक्त आहे. देहाला मुक्ती असते का? गायक मंडळी बऱ्याचदा म्हणत असतात बघा, देहाला या लाभे मुक्ती, नाम रंगी रंगले हो, आहे ना. भावगीत ऐकलंय की नाही आपण? चोखा मेळ्यांच्या नावे खपवलेला अभंग आहे बघा तो. खूप वेळा ऐकलंय. आता आमचा अभिषेक बसलाय चांगला भजन, ते अभंग म्हणतो. देहाला या लाभे मुक्ती म्हणता. कुठल्या देहाला मुक्ती लाभते? ज्याला अध्यात्माचं, स्पिरिच्युअलिटीतलं ग्रामर माहिती नाही, त्याच्याकडनं हा अभंग लिहिला गेला. देहाला मुक्ती कधीच मिळत नसते. तो जडच आहे. त्याला पुरला काय आणि जाळला काय त्याची मातीच होते. देहाला मुक्ती मिळत नसते, कारण तो पंचमहाभूतांचा आहे ना. आत्मा नित्यमुक्त आहे. मग मुक्ती कुणाला देणार आहात तुम्ही?
मुक्तीबद्दल, मोक्षाबद्दल एक महत्वाची संकल्पना धारण करा. मुक्ती ही चित्ताला किंवा मनाला द्यायची असते. जडाची आणि चैतन्याची गाठ जी आहे ना, ग्रंथी म्हणतात त्याला, ग्रंथी म्हणजे गाठ, ही मनाची आहे. आणि इथे प्रपंच राहतो, इथे वासना. आणि निर्वासन जेव्हा मन होतं त्यावेळेला ते उकलते, ती अशी गाठ मोकळी होते आणि आत्मा आत्म्यामध्ये आणि देह देहामध्ये राहतो. हे समजून घ्यायला पाहिजे थोडंसं. पुन्हा पुन्हा मी ती गोष्ट सांगत असतो, कुठल्या तरी कर्माने मुक्ती मिळत नसते. कुठल्या तरी वरवरच्या अशा उपासना स्वीकारल्यानंतर अहो इतके संप्रदाय आहेत, कोण मुक्त झाले तो. नेहमी सांगतो, हल्ली मला खूप वेळा ही गोष्ट जाणवते, आपणही अनेकदा विचार केला असेल. मला सांगा, चर्च मधली, मशिदीतली, मंदिरातली गर्दी पूर्वीच्या तुलनेनं वाढली का कमी झाली आहे? सगळ्या मंदिरातली वाढली आहे की नाही? सज्जनता कमी झाली का वाढली आहे? स्त्रियांकडे बघण्याची पुरुषांची दृष्टी चांगली पवित्र व्हायला पाहिजे का अपवित्र व्हायला पाहिजे? मंदिरात गेल्यावर बोला. पैशाबद्दल किंवा उपभोग वस्तूंबद्दल आकर्षण जे आहे ते मंदिरात, मठात, चर्चमध्ये, मशिदीत गेल्यानंतर अल्लाह परवरदिगाराला मी नमस्कार करतोय ना, माझ्यात सज्जनता वाढली पाहिजे की नाही? कुठेतरी चुकतंय माणसाचं. आणि ते काय चुकतंय? ते हे चुकतंय, तो परमार्थ म्हणजे काय हे ओळखून घेत नाहीये. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला. येर पापी जन्मला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणी. मला परमार्थ ओळखता आला पाहिजे. परमार्थ करणं अवघड नाहीये, परमार्थ ओळखणं अवघड. आणि म्हणून मनाला मुक्ती, माझं मन म्हणून जे काही आहे ना, माइंड और माइंड, या मनाला ज्या क्षणाला आपण डिझॉल्व्ह करतो, मोकळा करतो, स्वच्छ करतो, त्या क्षणाला लक्षात येतं मन नावाचं काही नाहीच आहे. आईन्स्टाईननी म्हटले, व्हॉट इज अवर माइंड? बंडल ऑफ द हॅबिट्स. दुसरं काय आहे मन? कुठं मन सापडतं का? इथे डाव्या कोपऱ्यात आहे बघा, उजव्या डोळ्यात बसवले बघा. फिजिकली ते मन आहे कुठे? आपण योग वासिष्ठातला श्लोक आहे, ते म्हणाले कोबी हा प्रकार पाहायला गेलो. भाजी करतो की नाही कोबीची. एक भरपूर शिकलेली मुलगी होती, नुकतंच लग्न झालं तिचं, देश परदेशात कोणीतरी होती. एरवी बाहेरनच डबा आणायचे ते, पण तिला असं वाटलं आपल्या नवऱ्याला कोबीची भाजी आवडते. सासूनी सांगितलं होतं कोबीची भाजी तुझ्या नवऱ्याला आवडते. हिनं कोबी आणला आणि भाजी करण्याकरता एक एक पान काढायला लागलं. एक एक पान काढायला लागलं. त्याच्या आत परत पानं आहेतच, त्याच्या आत परत पानं आहेतच. शेवटी तिनं सगळा तो कचरा कुंडीत डस्टबिन मध्ये टाकून दिला आणि बाहेरनच कोबीची भाजी मागवली. दृष्टांत म्हणून मन काय आहे. आणि म्हणून या मनाला जर डिझॉल्व्ह करायचं असेल, मनाला जर संपवायचं असेल, तर आपल्या महत्वाची गोष्ट करता आली पाहिजे. सगळी गौतम बुद्धांनी सांगितलेली विपश्यना असेल किंवा आपल्याकडे पतंजलींनी सांगितलेले 8 योग असतील, यमनियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असेल, या सगळ्यामध्ये मनाची एकाग्रता करण्याचा आग्रह याने धरलेला आहे. शांत बसा आणि मनाची एकाग्रता करा. व्यवहाराच्या दृष्टीने इगोच तर सोडाच. व्यवहाराच्या दृष्टीने मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, हे दोन्ही इगो. एकाला न्यूनगंड म्हणतात, एकाला अहंगंड म्हणतात. दोन्ही गंडच आहे, दोन्ही आपल्याला गंडवतात, पण त्यात आकर्षित ठेवतात ना आपल्याला. आणि पोझिशन सांभाळण्यात आयुष्य जातं. मी कीर्तनकार आहे, मी खाली कसा बसू? मी प्रवचनकार आहे, मी इतकं शिकलोय, मी अमुक आहे, काय जे असेल. गाढ झोप लागल्यावर काय असतं सांगा ना, कुठे जातात आपले सगळे इगोज. शांतपणानं बसून विचार करावा. आणि याच्याकरता एकाग्रतेचे अनेक जे उपाय आहेत, त्या उपायांबद्दल आपल्याला बोलायचं. मी बाकी सगळे टप्पे बाजूला ठेवले. एकाग्रता, मनाच्या एकाग्रता करता हे मन ज्या ठिकाणी गुंतलेलं आहे ती 3 ठिकाणं आहेत प्रामुख्याने. एक देह, दुसरी वाणी आणि तिसरं स्वतः मनामध्येच मन गुंतलेलं. मनाच्या विचारातच मन गुंतलेलं. आणि म्हणून या 3 स्तरावरची उपासना आपल्याला करावी लागते.
उपासना हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला असतो. उपासना म्हणजे काय? काहीतरी म्हणणे, पुटपुटणे. उपासना याचा ग्रामॅटिकल जो डेफिनेशन ज्याला म्हणतात ती आहे ना, त्याची जी व्याकरणात्मक व्याख्या जी आहे, उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे. उप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. उप जवळ, नियरेस्ट. कुणाच्या? जे आपल्याला पाहिजे त्याच्या. तुम्ही जेव्हा टीव्ही समोर बसता तेव्हा तुम्ही टीव्हीची उपासना करत असता. तुम्ही जेव्हा मोबाईल जवळ बसता किंवा मोबाईलला जवळ घेता त्यावेळेला तुम्ही मोबाईलची, तुम्ही ज्या विचारात असता ते तुम्ही उपासना करत असता. लक्षात, तुम्हाला त्या परमात्म तत्वाजवळ बसायचंय. ही उपासनेची नेमकी इथली व्याख्या, आध्यात्मिक व्याख्या काय? परमार्थातली उपासनेची व्याख्या, तुम्ही देवाजवळ बसा. आता देव कळत नाही म्हणून काहीतरी मूर्ती मांडायला लागतात. मूर्ती मांडायला लागण्याचं कारण काय? समर्थांची ओवी आहे, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. विश्वाला निर्माण करणारा जो परमात्मा आहे त्याच्याबद्दलचं चिंतन नाही होत आपलं. आपण एवढे शार्प नाही आहोत. बुद्ध्यांक जो अत्यंत जबरदस्त लागतो तेवढा आमचा नाहीये. ज्यांचा असेल त्यांचा आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, नीट आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुझ घेऊन या पूजितो संपुष्टी, परी तुझ्या पोटी 14 भुवने. कालच मी आपल्याला गॅलेक्सी बद्दल सांगितलं. आइन्स्टाईनचा ग्रंथ आहे, द ग्रेट डिझाईन नावाचा ग्रंथ आहे. 14 वैज्ञानिकांचे 14 लेख त्याने एकत्र केले. त्यातल्या सर जेम्स जीन्स नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाचा लेख आहे. तो आपल्या एका आकाशगंगेबद्दल बोलताना त्याच्या डायमेन्शन्स मी काल बोलले, रिपिटेशन नको म्हणून आता बोलत नाही. त्यांनी ओव्हल शेपची आपली आकाशगंगा जी आहे, आणि अशा अनेक आकाशगंगा आहेत, हजारो आकाशगंगा आहेत. तो म्हणतो या आकाशगंगा निर्माण करणारा कोण असेल? सर जेम्स जीन्स. तो म्हणतो या निर्माण करणारा कोण आहे? कुणीतरी आहे. याचं वाक्य आहे समथिंग इज देअर बट वी डोंट नो. काहीतरी तिथे तत्व आहे आणि त्या तत्वाचा मला बुद्धीने विचार करणं. कारण इतका तुम्ही नुसता स्पेसचा विचार करा, किती उंच स्पेस आहे हो. बाकी जाऊ द्यात सगळं. किती उंच आकाश आहे हो. किती उंच आहे म्हटलं तरी त्याच्या पुढे आहेच आहे की नाही. मग हे स्पेस ज्यातून निर्माण झालं ते कसं असेल? काही वैज्ञानिकांनी एथर म्हटलंय, ती एनर्जी कशी असेल? एथर नावाची. काही वैज्ञानिकांनी ती नाकारली आहे. काय असेल ते तत्व? त्याचा आपल्याला अंदाज नाही करता येत म्हणून आपण त्याला विष्णू म्हणतो, आपण त्याला ब्रह्मदेव म्हणतो. आता सूर्याबद्दल बोलले ना, सूर्याचं कवच म्हटलं रामरायांनी. आदित्य हृदय कवच नावाचं स्तोत्र आहे. ते अगस्तींनी सांगितल्याप्रमाणे म्हटलं आणि सांगितलं आता रावण मरेल बाणमा. तेवढी डिफिशियन्सी होती ते स्तोत्र म्हटल्यावर. जे काय पाहिजे ना तेवढी डिफिशियन्सी रामाच्या बाणामध्ये असावी असं म्हणूया आपण. पण काहीतरी म्हटल्याशिवाय आपल्याला गप्प बसवत नाही म्हणून काहीतरी आहे ना. पण ते म्हटल्यानंतर अगस्तींनी सांगितलेला बाण आहे जो ब्रह्म पैता महास्त्र वाल्मिकी रामायण. आणि मग रावण कोसळला. त्याची इतकी जबरदस्त राज्य होती, खूप जगला होता तो. अहो त्याच्याजवळ पाशुपत आहे, बरीच शस्त्रास्त्र होती. जगामध्ये त्याच्याशी युद्ध करणारे फक्त 2 वीर होते. एक परशुराम होते आणि दुसरा वाली होता. वाली, बाकी कोणी नव्हतं. इंद्रादी देवांना हरवणारा. पण रामांनी त्याला मारण्याकरता एक स्तोत्र म्हटलं. आता आपला विचार येतोय की आपण त्या परमात्म्याचा अंदाज करू शकत नाही म्हणून आपण त्या परमात्म्याला ईश्वर रूपानं भावतो. गॉड शब्द ऐकतो ना. गॉड म्हणजे ईश्वर. जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन अँड डी फॉर डिस्ट्रक्शन. विश्व निर्मिती करतो, विश्वाला काही वर्ष सांभाळतो आणि यथाकाली ते डिमॉलिश करतो. कशाला? पुन्हा निर्माण करण्याकरता. हा खेळ खूप कोट्यानुकोट्य वर्ष चाललेला आहे. आज आपण 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य लाईफ घेऊन आलोय. एवढ्याने आपण देव आहे म्हणणं, देव नाही म्हणणं, हे दोन्ही पण का दोघांना देवाचं डायमेन्शन कळलेलं नाहीये. समर्थाने त्याच्याकरता एक खेळ लिहिला आहे, ओवी लिहिली आहे. म्हणले सूर्याला न मानणारे काही लोक एकत्र आले. सूर्याला न मानणारे. आणि त्यांनी ठरवलं आम्ही सूर्याला मानत नाही, आपण सगळ्यांनी एक 12 वाजता दुपारी सूर्यावर थुंकूया. असं सगळ्यांनी ठरवलं.
सगळे एकत्र आले आणि सगळे म्हणजे सूर्यावर थुंकले. समर्थांची ओवी आहे दासबोधातली, माध्यांनी थुंकता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणावरी. आणि थुंकून निघून गेले ते निघून गेल्याबरोबर सूर्याचे भक्त होते ते एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी नॅपकिन आणून सूर्य पुसला. म्हणे दोघांना तरी डायमेन्शन्स कळली आहेत का? म्हणून आस्तिक माणसाने फार शहाणं समजू नये. मी देवाची बाजू कोण मांडणार म्हणून मी आलो, मला देवाचं डायमेन्शन कळलं नाही. आणि देव मी मानत नाही असं म्हणणाऱ्याला सुद्धा त्याचं डायमेन्शन कळलं नाही. मला त्याच्याजवळ बसायचंय, उपासना शब्द आहे ना, मला त्याच्याजवळ बसायचंय. मग कसं बसायचं? शरीराने बसायचं. मग शरीराच्या जातीचं जड काहीतरी पाहिजे, म्हणून अयोध्येला रामरायाच्या दर्शनाला जायचं. ती मूर्ती जड आहे ना, दगडापासून बनवली आहे, पंचमहाभूतापासून बनवली आहे. आणि माझा सुद्धा हा देह पंचमहाभूतापासून बनला आहे, म्हणून जडापाशी जड मांडायचं. दुसरं त्याचं स्वरूप आहे शब्दरूप, म्हणून शब्दापाशी शब्द मांडायचे. आणि शेवटी अंतःकरण किंवा मन हे रामाच्या मनामध्ये. विश्वमन म्हणजे ईश्वर आहे. जसं आपलं एकट्याचं मन असतं तशी मॉब मेंटॅलिटी पण असते. आपल्या सगळ्यांच्या मनात एकाच वेळेला येतं, बुवा प्रवचन वेळेवर संपवणार आहात ना, अशी मॉब मेंटॅलिटी. ग्रुपचं म्हणून एक मन तयार होतं. तसं विश्वमन म्हणजे ईश्वर आहे. लक्षात येते का बघा? हे खूप वेळा ऐकलं तर लक्षात येऊ शकतो. ज्यांनी ऐकलंय खूप वेळा त्यांच्या लक्षात येईल, पण हे काही शब्द फॉरेनर असतात. विश्वमन विश्वमन सगळ्या. आणि विश्वमनाला वाटतं की आता अवतार घेऊया, तेव्हा तो राम होतो, तेव्हा तो कृष्ण होतो, तेव्हा तो देवी होतो, तेव्हा तो दत्त होतो, तेव्हा तो अनेक आपल्यासारखे देह धारण करून आपल्यात उतरतो. त्याला वाटतं. आणि याचा श्लोक आहे तो गीतेतला श्लोक आहे ना, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे विश्वमनाबद्दल चाललंय. विवेकानंदांनी याच्यावरती फार छान इंग्लिश मधलं त्यांचे लेक्चर्स आहेत, खूप सुंदर आहेत. म्हणजे आपल्या मुलांना कळतील अशी आहेत. 5.5 वर्ष अमेरिकेत राहिले ना स्वामीजी, त्यामुळे त्यांना त्या भाषेत बोलायची गरज पडली. ते मूळ भाषा संस्कृत आहे, त्यांना उत्तम येते. असं तर आपल्याला यातल्या वाणीची उपासना आहे, वाणीने देवाजवळ राहणे. याच्यासाठी आपल्याकडे फार पूर्वीपासून, अगदी वेदकालापासून चॅन्टिंग ज्याला म्हणता तुम्ही, म्हणणे काहीतरी, ही पद्धती सुरू झाली. हरिः ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स्वभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशांगुलम्. पुरुष सूक्त. हरिः ओम इडा देवहोर्मनुर्यज्ञ निर्बृहस्पतिरुक्तामदानिषदविश्वे देवा सूक्तवाच पृथिवीमा धर्मामाहिकसीर् मधुमनुष्ये मधुजनुष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासकशुश्रूषेण्याः मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमोदन्तु. ओम शांति शांति शांतिः. ओम नमो भगवते रुद्राय. ओम नमस्ते रुद्रमन्यमौतोत ईशवे रुद्र. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः. हे वेदांमधले चॅन्टिंग आहे. वेद हे अनादी कालापासून येतो. आजचे आपल्याला ख्रिस्तपूर्व ख्रिस्तोत्तर याच्यात अडकलेत आजचे इतिहासकार. या शेकडो नाही, हजारो नाही, लक्षावधी वर्षापूर्वी वेदांची निर्मिती आहे. आणि आजचे भाषाशास्त्रज्ञ हे थोडं थोडं मान्य करायला लागले, थोडं थोडं, नाईलाज म्हणून. तेव्हापासून चॅन्टिंग सुरू आहे. एकदा तुम्ही बोलायला लागलात, म्हणायला लागलात ना, की तुमची 2 आवर्तनं होतात. एक तुम्ही बोलता आणि बोलताना ऐकता. तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही ऐकता. इथून मी बोलतोय तेव्हा मी ऐकतोय ना, मला ऐकू येते म्हणून मी बोलू शकतोय. हे कळतंय का बघा? ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलता येत नाही. बहिरे लोक असतात ना, तेच मुके असतात. बहिरा नाही आणि मुका असा फक्त एकच प्राणी जगात आहे, त्याला नवरा म्हणतात. विनोद शकता सासून घ्या, पुढे चला. आणि याच्यासाठी
आपल्याकडे अनेक स्तोत्रांची रचना झाली. वेदांची रचना कोणी केली नाहीये. जसं युरेका युरेका म्हणत तो आर्किमिडीज बाहेर पडला, त्याला स्फुरलंय, पण तो त्या विचारात होता ना. तसं ऋषीमुनी असे विचारात. ऋषीमुनी याचा अर्थ सायंटिस्ट. लक्षात, आजचे सायंटिस्ट बरेचसे जे आहेत ते काय करतात, प्रयोग करतात आणि मग केवळ भौतिक पातळीवरती त्यांना एखादी गोष्ट प्रूव्ह करायची असते. यात मोठे सायंटिस्ट पण आहे विचाराने काम करणारे बरं का. आईन्स्टाईन सारखे, म्हणजे मला तो ऋषीच वाटतो. न्यूटन आहे, सायंटिस्ट आहेत. उत्तर काळामध्ये हे देवभोळे झाले असं वर्णन आहे त्यांच्या. देवभोळे झाले, वेडे झाले, ते त्या सगळ्यातनं बाहेर पडले. सगळ्यातनं. नाहीतर केवढे सत्कार होतात, केवढं काय काय होतं. नको मला हे. ओपनहायमरला भेटलाय, आपण तो चित्रपटही पाहिला असेल. तो विचारत असायचा कुणी बनवलंय हे सगळे मोठे मोठे लोक. असो, सांगायचा भाव असा की असे सगळे सायंटिस्ट म्हणजे आपले ऋषी एकत्र येतात आणि उदात्त, अनुदात्त आणि सरळ असे 3 स्वर डोळ्यासमोर आणतात आणि त्यातून अनेक स्तोत्रांची रचना झाली. सूक्त म्हणजे स्फुरलेलं, आणि तेव्हा स्फुरण होतं, कोणी मला सांगत नाही, आतून म्हणजे ऐकू आलं त्यांना. ते असं वर्णन आहे, ऐकू आलं आणि त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं. तेव्हा लिहायची पद्धत नव्हती. मी माझ्या शिष्याला शिकवायचं, त्यांनी ऐकून पाठ करायचं, त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवायचं, त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवायचं, त्यांनी आपल्याला म्हणजे इथेच सगळं. म्हणून वाणीनी सांभाळून ठेवलेलं, म्हणून त्याला वाङ्मय म्हणतात. वाणीनी सांभाळून ठेवलेलं. लिपी नव्हती तेव्हा, लिहायची पद्धतच नव्हती अगदी पूर्वी. नंतर 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 लिहायची पद्धत आली. जेवढे आपण बाहेर अवलंबून राहतो ना, तेवढे आपण इथे डिपेंडन्सी वाढली ना, की मनुष्याचा. साधी भाजी आणायला गेले ना, 3.5 किलो बटाटे आणि 2.5 किलो कोबी किती झाले, ती म्हणली मला नाही कळत, कॅल्क्युलेटर सापडत नाहीये म्हणती बाई. अवलंबून राहायची सवय लागली ना की इथला कॅल्क्युलेटर बंद पडतो. जुन्या लोकांना कळेल, अडीचकी, निमकी, पावकी नावाचे पूर्वी पाढे होते. आता 2चे 4चे पाढे जमत नाही, पण कॅल्क्युलेटर आला ना. तसं भाषा आली, म्हणजे लिपी आली, नंतर आली. माहिती म्हणून सांगतो मी हे सगळं आपल्याला, पण आपल्याला सोपं जाईल म्हणून लिपी आली असा विचार करा. आणि यानंतर अनेक सूक्त आली. नंतर रचना करण्यात आली ऋषीमुनींकडून, आणि त्या रचनांपैकी विष्णू सहस्रनाम, आदित्य हृदय कवच असेल, ललिता सहस्रनाम असेल, हजारो स्तोत्रांची रचना झाली. आणि त्या प्रत्येक स्तोत्रामध्ये काही स्पंदनं ठेवण्यात आली. आणि ती स्पंदनं 2 कामं करतात. एक, आपलं जीवन अध्यात्म अनुकूल बनवण्याकरता आतली तयारी करून घेतात, आणि ऐहिक जीवनामध्ये आपलं रक्षण व्हावं, देहाचं, आपल्या पुढच्या पिढ्यांचं, आपल्या हिताचं रक्षण व्हावं, एवढ्यासाठी आपली डिवाइन पॉवर डेव्हलप करतात. देवी भागवताचा केंद्रीभूत मुद्दा आहे. आपण एक मंत्र ऐकलाय बघा, ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. हा नवारण मंत्र आहे. हा जगदंबेनी ब्रह्मा विष्णू महेशांना दिला असं वर्णन आहे देवी भागवतात. ब्रह्मदेवाला निर्मितीची शक्ती पाहिजे ना, शक्तीने चाललंय जग. लक्षात घ्या, हे सगळं जग एनर्जीने टॅकल केलं जातं. शरीरात शक्ती आहे, आपल्या वाणीत शक्ती आहे, आपल्या कानात शक्ती आहे, आपल्या डोळ्यात शक्ती आहे, आपल्या मेंदूत शक्ती आहे. आकलन करून घेण्याची मेंदूची शक्ती कमी पडली ना की मनुष्य म्हणतो काय चाललंय. बसण्याची शक्ती आहे आपली. आपण ज्या खुर्चीवर बसलाय त्या खुर्चीमध्ये आपल्याला पेलण्याची, आपल्याला 1 तास 2 तास तुम्ही बसाल ना, किती वजन असो, शक्ती आहे ना त्याच्या. ज्या क्षणाला शक्ती आपल्याला सोडते त्या क्षणाला आपण वीक होत जातो. पण हल्ली 7 दिवस वीक असतो, त्यालाच सात्विक बनायची पद्धत पडली. क्षमा करा मला जरा. फिट अँड फाईन. कुठल्या कार्यक्रमात तुम्ही अगदी 2 तास असा बसेल मस्त. संभाजी महाराज असे लहान होते, 10 वर्षाचे, आणि औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते. आग्र्याला कैदखान्यात ठेवलंय. आणि शिवाजी महाराजांना कळलं की 18 ऑगस्टला 1 महिनाभर आधी कळलं. आणि बाहेरून एक मोठीच्या मोठी मिरवणूक चालली होती. त्यांनी तिथल्या लोकांना विचारलं, अरे क्या चल रहा है बाहर.
बोले आपका भगवान है ना कृष्ण, उसकी जयंती है, उसका जन्मदिन आने वाला है ऑगस्ट महिन्यात श्रावणात. आणि मग लहानपणी यांनी ऐकलेली कृष्णकथा आठवली की कृष्ण टोपलीत बसून तुरुंगातून पळून गेले. आणि सांगितलं शंभूराजे 1-2 तास मला असे बसून दाखवा, शक्ती लागते मला सांगा. 2 तास असे बसा. अहो लाडूत बसायचंय, लाडूत बसवलंय त्यांना, लाडू मिठी मिठी मिठाई या. आणि स्वतः शिवाजी महाराज भोई झाले, ही कथा ऐकली असेल आपण. सगळंच्या सगळं, अहो लाडूत बसायचं लाडू खायचा नाही, केवढा अवघड आहे. नुसते समोर मांडलेत नाहीत लाडू, लाडूत बसलोय मी. सगळ्याला शक्ती लागते. आणि शक्ती डेव्हलप करणारी स्पंदनं जी आहेत ना, विकसित करणारी स्पंदनं याच्यामध्ये आहे. तुम्ही काही म्हणा, तुम्ही ऐन म्हणा, त्याच्यात स्पंदन आहे, त्याच्यात सारस्वत बीज आहे. मला आता तपशील मांडायचा नाही. ह्रीम मध्ये माया बीज आहे, सेम मध्ये कुलदेवतेचं बीज आहे. बघ आपल्या कुलदेवतेचं बीज कुठलं? सेम. ऐम ह्रीम सेम असा पण एक मंत्र आहे. हजारो मंत्र आहेत त्याच्यात देवी भागवत. ती स्पंदनं तुम्ही बोला, ती स्पंदनं तुम्ही आपल्या शरीरामध्ये निर्माण करा. आणि त्या स्पंदनाच्या द्वारे त्या स्पंदनाची जी देवता आहे त्या देवतेची शक्ती आपल्यामध्ये येते. पुस्तकाचं नाव सांगून ठेवतो, जमलं तर वाचा. कल्पतरूंची फुले, एवढं मोठं पुस्तक आहे. डॉक्टर येरकुंडवारांचं पुस्तक आहे. डॉक्टर येरकुंडवार, त्याचं इंग्लिश भाषांतरही झालंय. कल्पतरूंची फुले, जमलं तर वाचा. 40 वर्ष खपून या डॉक्टरने, अप्रतिम मोठे डॉक्टर आहेत ते, आता नाही आहे, पण त्यांनी 40 वर्ष खपून एक महान ग्रंथ निर्माण केला, कल्पतरूंची फुले. त्यांनी एक उदाहरण दिलंय. मी रामरक्षाला सुरुवात करतोय. आपल्याला 1 वाजता थांबायचंय, 1ला 5 मिनिटं कमी असताना मी थांबणार आहे. संपण्याची वेळ दिली ना की बसायचा धीर राहतो म्हणून बोललो. रिलॅक्स होऊन ऐका, कारण पुन्हा कधी ऐकायला मिळणार आहे. मी कालच बोललोय की कोण सांगतो हे विसरा, पण कोण सांगतो याचा कणभरही विचार करू नका. काय सांगतो याचा विचार करा, तर आपलं हित आहे. पण नको त्या गोष्टीचा विचार करण्यात खूप आयुष्य आपलं वाया जातं. असे अनेक लोक इथे बसले असतील की एकाग्रतेने श्रवण करणारे असतील, त्यांना कळेल मला काय म्हणायचं. स्पंदनानं विकसित करण्याकरता आपल्याकडे अनेक सूक्तांची, अनेक स्तोत्रांची रचना झाली. प्रत्येक स्पंदनाला, प्रत्येक स्पंदनातून निर्माण होणाऱ्या शक्तीला आपल्याला रिझर्व करता आलं पाहिजे. याकरता डॉक्टर येरकुंडकर असं लिहितात, एक उदाहरण लिहितात. एक मोठं मॅग्नेट घ्या, लोहचुंबक, एक साधारण चौकोनी आकाराची पट्टी घ्या, एमएसची माइल स्टील, आणि तुम्ही एकाच दिशेनं ती चुंबकावर अशी घासा, एकाच दिशेनं, उलटी नाही. नॉर्थ टू साऊथ किंवा साऊथ टू नॉर्थ, कशी घासा. आणि अशी अशी 1, 2, 3, 4, 5, 1000, 2000, 5000, 10000, 20000 असं वेळा घासलं की हळूहळू त्या लोहचुंबकातली शक्ती त्या साध्या लोखंडात यायला लागते. डॉक्टर लिहितात तसे आपण एखादं नाम घेतो, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. 1 वेळा, 2 वेळा, 1000 वेळा, 1300 वेळा, 13,000 वेळा, 13 लाख वेळा, 13 कोटी वेळा जेव्हा एकच नाम घेतलं जातं तेव्हा ते नाम ज्याचं आहे त्याची शक्ती आपल्यामध्ये यायला लागते. आणि हळूहळू हळू आपल्या त्रिगुणाच्या चिंतनाने झालेल्या ज्या ग्रंथी आहेत आतल्या, त्या क्लीन व्हायला लागतात. आपण वेणी घालतो की नाही, वेणी घालतात ना, तर असं करताना असं करतो ना आपण, ते गुंता झालेला असतो ना, एका याच्यात नाही सुद्धा ती फणी 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळा
असं हे करायला लागते आणि मग तो गुंता मोकळा होतो. नामाने असं व्हायला लागतं, एका बाजूला आपली आध्यात्मिक शक्ती वाढते आणि एका बाजूला आपल्या ऐहिक जीवनात यशस्वी होण्याकरता आपल्याला जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या प्रेरणा, ती शक्ती, ती एनर्जी बरोबर द्यायला लागते. आपण चमत्कार ऐकले असतील रामरक्षाचे. रामरक्षा म्हणायला लागल्याबरोबर आपल्या अवतीभोवतीचे ऑरा आहे ना, आपला आभामंडल आहे आपल्या अवतीभोवती सगळ्यांच्याकडे आहे. असं नाही की यांचं आहे त्यांचं नाही. विवेकानंदांचं प्रसिद्ध वाक्य आहे, इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन, द गोल इज टू मॅनिफेस्ट डिव्हिनिटी विदिन बाय कंट्रोलिंग नेचर, एक्सटर्नल और इंटरनल. डू इट बाय वर्क और वर्शिप फिलॉसॉफी और सायकिक कंट्रोल अँड बी फ्री, असं विवेकानंद पहिल्या व्याख्यानात. इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. असं नाही की मी प्रवचन करतोय भगव उपकरण घातलंय म्हणजे माझ्यात डिवाइन पॉवर जास्त आहे आणि ही छोटी मुलगी आहे तिच्यात कमी आहे, असं नाही. इच सोल, मुंगीमध्ये सुद्धा इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन, डिवाइनिटी. प्रत्येकात डिवाइन पॉवर आहेच, ती डेव्हलप कशी करायची हे स्तोत्रामध्ये हळूहळू हळूहळू तुम्ही ते करायला. आपलं जे आभामंडल आहे, आपला जो आरा आहे, तो आरा आतून चार्ज व्हायला. पण सातत्य फार महत्वाचं आहे. एक दिवस म्हटलं, दुसरे दिवस नाही म्हटलं, जुम्मे के जुम्मा नाही होणार. सतत एकदा आज म्हणायला सुरुवात केली ना की मेलो 90व्या वर्षी, त्या दिवशी पण म्हटलं यांनी, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. लोकांनी म्हणावं म्हणून म्हणा. लोकांनी म्हटल्या काय होतं माहितीये का, आपण नाही करता 100 कारणं शोधतो. अहो लोकांनी म्हणावं या करता म्हणतोय असं आपल्याला महिना 2 महिने 6 महिने वाटेल, नंतर आपल्याला तेवढी मॅच्युरिटी होते. आता लोकांनी नाही म्हटलं तरी चालेल पण मी म्हणेन, हा कॉन्फिडन्स वाढतो. सुरुवातीला लोकांचाच विचार करायचा असतो. लोकांचा विचार करून आपले कपडे घातले की नाही आपण, अशी साडी मला चांगली दिसते, लोकांना विचार. आणि तुकोबांनी सांगितलं काही हरकत नाहीये. तुकोबांचा अभंग आहे, मनी नसे तरी नसो, परी दंभे तरी वसो, सोंगे तरी वसो. असू दे. एक गोष्ट सांगतो आपल्याला, नाथ महाराज आयुष्यभर त्यांनी भागवत सांगितलं, याचा प्रचार करण्याचं काम नाथाने आयुष्यभर केलं. साक्षात्कारानंतर बरं एक बाई यायची त्यांच्या प्रवचनाला. तिला वाटायचं माझ्या नवऱ्याने प्रवचनाला या, खूप पाया पापड्यानं वाटतो. खरं सांगू का, आज धर्म टिकलाय तो स्त्रियांच्यामुळे टिकलाय. आज सुद्धा कित्येक लोक प्रवचनाला बायकोच्या आग्रहाने आले असतील. हो म्हणा, नाही तर मी उभं करून प्रश्न विचारेन. सोडून द्या. स्वभावतःच निसर्गाने धर्म पाळण्याची व्यवस्था स्त्रीमध्ये जास्त ठेवली. बरं स्वभावतः, पुरुषामध्ये ती नाहीच. असं तिला वाटायचं की माझ्या नवऱ्याने काहीतरी म्हणावं. ती एकदा हट्टानं खूप आग्रह केला तिने. तो म्हणायचा आमचा काही विश्वास नाही, आमचा काही विश्वास. काय करणार बिचारी. चला ना नाथांना भेटायला, चला ना नाथांना भेटायला. एकदा केव्हा तरी बर म्हणले, कटकट संपव म्हणून आला नाथांना. नाथ महाराज म्हणाले बसा दादा, जेवायला म्हणा. नाथ म्हणजे नाथांचं वैशिष्ट्य सर्वाभूती कृष्णभाव. सगळ्यांना नमस्कार. तुमची योग्यता कळल्यावर नमस्कार म्हणजे उपकार केल्यासारखं. भिकारी आला दारात तरी त्याला नमस्कार करायचे. नाथ नोकराला नमस्कार करायचे. साधुत्वाचं लक्षण नाथाने लिहिलेलं, नाथांबद्दल लिहिलंय तुकोबांनी. दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणार. असे होते नाथ महाराज. नाथाने असं वाणीने जिंकलं त्याला. तो ऐकायला तयार झाला. म्हणलं दादा काहीतरी रोज स्तोत्र म्हणावं, काहीतरी करत जा ना. इतकी चांगली तुम्हाला बायको, इतकी मुलं बाळा, इतका तुमचा व्यवसाय चांगला काय. ते म्हणले मला वेळ नसतो, मला वेळेत जमेल असं काहीतरी सांग. म्हणजे विष्णू सहस्रनाम पाठ झालं की 10 मिनिटं लागतात. म्हणत जा रोज. 10 मिनिटं नसतात माझ्याकडे. पण नाथाने त्यांना अगदी दिनचर्या विचारलं, किती वाजता उठता. उठल्यावर त्याला वेळ नसतो, त्याला शौचाला जाऊन यायचं. मग अमुक असतात. मग आंघोळ कधी करता. आंघोळ म्हणाले या वेळेला करतो. मग आंघोळ करताना तुम्ही घरी आंघोळ करता म्हणे. घरीच आंघोळ करतो, बायको पाणी आणून घरी देते, मला नदीवर कटकट होते. मग झालं तर तुम्ही बाथरूम मध्ये आतमध्ये गेला स्नानगृहामध्ये, तर बायको बाहेर ना विष्णू सहस्रनाम म्हणेल तेवढं ऐकाल की नाही तुम्ही. तेवढे 7-8-10 मिनिटं ऐकाल की नाही. ऐकून ऐकून पाठ होतं. महिनी तुम्ही म्हणाल का हो. म्हणेन ना माझ्या नवऱ्या करता जीव तुटतो, नवऱ्या करतो, बायको मुलांकरता, सगळ्यांकरता.
मी निश्चित म्हणेन. आणि मग ती बाहेर, तिला पाठ होतं ते, पण ती बाहेर बसून म्हणायची. आणि होता होता त्यानं ते मान्य केलं आणि पाठ झालं. बघ आता नाथाला शब्द दिलाय, प्रामाणिक होता, बनेल नव्हता. बरं का, बनेल माणसाचा उद्धार कधीच होत नसतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही नास्तिक प्रामाणिक असाल, नो प्रॉब्लेम, पण प्रामाणिक नास्तिक असा होता ना तो. विठ्ठलाला न मानणारा शंकरांचा भक्त होता ना, सोनार तो नरहरी, पण तो प्रामाणिक शंकरांचा भक्त होता, दांभिक नव्हता. दांभिकाचा उद्धार कधी होत नाही, वाक्य लक्षात ठेवा. पाप्याचा उद्धार होतो, अहंकारी आणि दांभिक माणसाचा उद्धार होत नाही. पण देवाचं काही नडलेलं नाही तुमच्या उद्धाराशिवाय. सेलर्स मार्केट आहे, लक्षात घ्या. परमार्थ म्हणजे आपण काही नाही, आम्ही देव मानत नाही, गेले उडत. तुम्हाला पण आम्ही मानत नाही, आपण मानतो, मानत नाही याच्यात काही आहे. देव हा मानण्याचा विषय नाहीये, देव हा जाणण्याचा विषय. मानायचं काय असतं, जे नसतं ते मानायचं. मी तुम्हाला भावासारखा मानतो, म्हणजे तुम्ही भाऊ नाही ना आहात. मी तुम्हाला आईसारखा मानतो, कारण तुम्ही आई नाही आहात. तुम्हाला मी वडिलांसारखा मानतो. मानतो म्हणजे तुम्ही नाही आहात म्हणून मानतो. जे आहेच त्यात मानायचं काय, ते जाणायचंय. सगळं आपलं लिटरेचर त्याच्यावर आहे. आणि याने सुरुवात केली, आंघोळ पहिला तांब्या डोक्यावर घेतला. ओम विश्व विष्णू प्रषटकारो भूत भव्य भूत प्रभू भूत 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 भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्माच्या मुक्तानाम परमागती अव्यय पुरुष साक्षी. फार मजा येते एकदा चॅन्टिंग सुरू झालं, त्याची म्हणून एक गोडी असते. आपल्यालाच आनंद होतो, लोकांना काही सांगायचं नाही. झालं ना, त्यांनी 70 पुढे काय जगला, जो 60-70 वर्ष तांब्या डोक्यावर पडला, टेंडन्सी झाली त्याची ते आपोआपच. आणि त्यानंतर मेला, म्हणतोच ना आपण, हो म्हणाय का नाही, काय त्याला मी हे म्हणलो म्हणजे काय मी जगणार आहे का? हा पोस्ट डेटेड चेक आहे, फक्त आपल्याला माहिती नाहीये कधी जाणार. म्हणून समर्थ म्हणाले, आपण असा हे मरण म्हणून राखावे, बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे. रोज एकदा आठवण करावी मृत्यूची. आंघोळ झाल्यावर एकदा रोज मला एकदा मरायचं आहे. म्हणजे काल्पनिक जे इगोच सांभाळतो ना मनुष्य, उगाच अहंकार करून लोकांना त्रास देतो आणि त्यांनी पातक करून पुढचं सगळं बिघडवून ठेवतो. ते सगळं बंद होतं फक्त मृत्यूच्या स्मरणात. आणि डोक्यावर तांब्या घेतला की त्याला ती सवय लागलेली, केव्हा तरी भरून गेला. वाईट वाटलं, काय 4 लोक जमले, नातेवाईक आले. पहिला कार्यक्रम असतो आपल्याकडे, आंघोळ घालणे. आपण पुरत फिरत नाही बरं का, आपल्याकडे ते त्याच्यात ठेवा त्याच्यात ठेवा, जागा किती होईल लागेल. जाळला ते विषय म्हटलं, एकाच जागेवर किती लोकांना जाळलंय आपण. आता या कोरोना काळात तेव्हा सायंटिस्ट लोकांना कळायला लागलं की हिंदूंची पद्धती सगळ्यात बेस्ट आहे. जेवढे विज्ञान प्रगत होते, माझं वाक्य लक्षात ठेवाल, तेवढं विज्ञानाला एवढंच कळतंय, हिंदू धर्माने सांगितलेले सिद्धांत हे सायन्सच्या जवळ आहे सगळे. मला आता ते बोलायला वेळच नाहीये, पण तुम्ही याचा अभ्यास करणारे असाल, माझ्यापेक्षा जास्त आपला अभ्यास असू शकतो. आणि कसं त्याला बाहेर ठेवलंय आणि आता त्याला बसवून आंघोळ घातली, पाणी पिणी गरम केलं आणि पहिला तांब्या घातल्याबरोबर तो जिवंत झाला. चमत्कार घडला होत्या माणसाच्या जीवन. नाथांच्या चरित्रात थांबा 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 म्हणाला, मला विष्णू सहस्रनाम म्हणू दे. विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि मग मेला म्हणजे. इतका स्तोत्राचा प्रभाव हा चमत्कारच आहे. पण चमत्कार होण्याकरता सातत्याने 60-70 वर्ष त्यांनी ते म्हटलंय. असे अनेक चमत्कार स्तोत्रांनी घडतात. आता रामरक्षेचा विचार करूया अर्धा तास पूर्ण राहायचं नाही बघा. मी रामरक्षेबद्दलही 2 तास बोलू शकलो असतो, पण मला कन्सेप्ट क्लिअरन्स हा फार महत्वाचा मुद्दा वाटतो. हल्ली मी प्रत्यक्ष उपासना सांगण्यापेक्षा उपासनेचं महत्व सांगण्यात जास्त वेळ देतो. एकदा महत्व कळलं ना की उपासना आपण शोधून कराल. आपल्या गुरुकडे जा. आपण सगळेजण कुठले तरी अनुग्रहित असणार किंवा कुठेतरी फॉलो करणारे असणार. आपल्या गुरुनी सांगितली याचीच योग्यता आपल्याला या प्रवचनाने कळते. अरे हो, आमच्या गुरुजींनी हेच सांगितलंय आम्हाला, असं होतं. ते पुन्हा उजाडतं. सूर्य रोज उगवतो तसं पुन्हा एकदा उजाड. असं बुधकौशिक ऋषींना स्वप्नामध्ये कसं कळलं, कसं त्यांनी लिहिलं. कोणी सांगितलं त्यांना? शंकरांनी सांगितलं. आनंद रामायणातल्या बालकांडात 5व्या अध्यायात आलेली
5व्या सर्गामध्ये अध्याय म्हणजे सर्ग आलेली ही रामरक्षा. सुरुवातीला रामरायांचं ध्यान. ध्यान म्हणजे याचं रूप, ध्यानाचे प्रकार 2 आहेत बरं का. एक सबीज ध्यान आणि एक निर्बीज ध्यान. सगुण ध्यान आणि निर्गुण ध्यान. निर्गुण ध्यान याचा अर्थ विश्वनिर्मितीला जस्ट तुम्ही इमॅजिन करा, अंदाज करा की कसं असेल ते कसं, आकाशापेक्षा सूक्ष्म असं. म्हणून निर्गुण ध्यान फार अवघड आहे. सगुण ध्यान त्या मानानं सोपं आहे. शंकरांचं ध्यान करा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. नमः पार्वती पते. कापरासारखे गोरे गोरेशे. किंवा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमः वैकुंठनाथ भगवान की. हे कुणाचं आहे? विष्णूंचं ध्यान आहे. तसं रामांचं ध्यान. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्वर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं. रामांचं ध्यान कसं? ध्यायेद आजानुबाहु. रामांचे हात जे आहे ते गुडघ्यापर्यंत आहे. जानु म्हणजे गुडघे, आजानु म्हणजे गुडघ्यापर्यंत. उदार जे लोक असतात ना त्यांचे हात असे लांब असतात. शुकदेवांचे, गजानन महाराजांचे हात लांब आहेत. स्वामी समर्थांचे हात असे आजानुबाहु लांब. उदार जे असतात, भरभरून देतात, ती लक्षणं शरीरात आपोआप येतात. आमचे हात असे पेंग्विन सारखे. कुणाला काही चमडी जाय लेकिन दमडी नाही. एक मुलगा आला बाहेरून, वडील त्याला फाट 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 मारत होते. शेजाऱ्यांनी विचारलं मारतोय म्हणजे म्हणले आमच्याकडे काटकसरीची पद्धत आहे. नवीन चप्पल घेतली मी याला. शाळेत जाताना इकडे गेलास की एक एक पायरी सोडून पाय ठेव म्हणजे चप्पल कमी झिजती. म्हणून म्हणाले मी त्याला सांगत होतो. म्हणले त्यांनी काय केलं? तसं नाही ऐकलं का? ऐकलं म्हणजे 2-2 पायऱ्या सोडून तो स्टेप टाकायला लागला, पाय टाकायला लागला. 2-2 पायऱ्या. म्हणले यार तुमची चप्पल अजून वाचली, चड्डी फाटली ना म्हणले. पण ते जरा कीर्तनकारी विनोद असतात. आजा अनुभव किती राम महान आहे. नीट ऐका. मी जरा मोकळं व्हावं म्हणून मी विनोद सांगत. जसं जेवताना लोणचं असतं की नाही. आणि आग्रहानं मी ही गोष्ट का सांगतो? खळखळून हसत चला. खळखळून हसण्याने अनेक रोग दूर होतात. मला मध्यंतरी एका डॉक्टरने सांगितलं. म्हणून आपल्याकडे पूर्वी संतांनी पण पुष्कळ विनोद केले. तुकोबांचे विनोदी अभंग आहेत. समर्थांचे विनोदाचे समास आहेत. समाज अख्खे गुरुचरित्रातल्या ओव्या आहेत. श्री गुरुची विनोदावरी अतिप्रीती. हे सगळं मी इंटरप्रिटेशन काय देतोय की विनोद झाल्यावर हसावं. काही काही लोक कपाळाला पाठी लावूनच येतात. कळवण्यास अत्यंत दुःख वाटते. इथून बाहेर गेले की असतात. रामराय कसं आहे? ध्यायेद आजानुबाहु. कसा दानशूर आहे तो. वास्तविक कायद्याच्या दृष्टीनं सर्व अधिकार कुणाचा आहे बोला? राज्यावर. अयोध्येच्या. अयोध्येच्या राज्यघटनेप्रमाणे थोरला जो आहे तो राज्यावर बसला पाहिजे. इंग्लंडच्या राज्यघटनेप्रमाणे जे आहे तेच इंग्लंडमध्ये चालेल. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे जे आहे तेच अमेरिकेत चालेल. भारतामध्ये संविधानाप्रमाणेच चालेल की नाही. पण केवळ कैकेयी म्हणाली भारताला घेऊन द्या. काय दानशूर असेल. माझे गुरुजी नेहमी सांगतात राम आयुष्यभर राजासारखा वागला. त्याचं बसणं, त्याचं बोलणं. राजा भिकारी झाला होता पण सांगितलं सुग्रीवा दिलं राज्य मी तुला.
विभीषणाला नमस्कार करायला दिला लंकेचा राजा. नुसतं नाही, त्याला अभिषेक केला. लंका जिंकण्यापूर्वी एक वीट सुद्धा सोन्याची नेली नाहीये त्यांनी. आपण असतो तो काहीतरी जाताना घेऊन गेलो असतो. आपण म्हणतो ना कायदा बिदा भरताना गमतीनं म्हणतो बघा, सगळं घेतलं का, सगळं घेतलं का, काही विसरलं नाही ना. मी म्हटलं इथलं काही घेतलं नाही ना. श्लोक आहे, विनोदानं बोलत नाही. श्लोक आहे जेव्हा लक्ष्मण गेला राज्याभिषेकाला विभीषणाचा, राम कुठल्या नगरीत जात नाही, तू वनवासात आहे ना, नगरीत जायचं नाहीये. लक्ष्मणाला पाठवलंय, तू जा, तू काही कैकेयीच्या वचनात तू बांधलेला नाहीयेस, तू जा. तेव्हा लक्ष्मणाने येऊन सांगितलं, रामा काय सोन्याची लंका, सुवर्णाची लंका. वाल्मिकी रामायणाने श्लोक लिहिला, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गादपि गरी. माझी आई आणि माझी मातृभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, मला नको. काय रामांचे गुण आहेत. नुसतं पहिल्या ध्यानाच्या श्लोकाबद्दल किती वेळ चिंतन करता येईल बोला. ध्याये राजानुबाहुं धृतशरधनुषं. जीवनाची फिलॉसॉफी काय आहे त्याच्यात. आपल्या हातातलं धनुष्य दुष्टांच्या नाशाकरता आणि सज्जनांच्या रक्षणाकरता आणि धर्माची विस्कटलेली घडी सारखी करण्याकरता आपण सगळेजण एका फिलॉसॉफीने जगत असतो. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीची फिलॉसॉफी म्हणजे पोळपाट लाट नाही. लक्षात, आमच्या लोकांची फिलॉसॉफी म्हणजे हे आहे. एखाद्याने झांज खाली ठेवली जुन्या कीर्तनामध्ये, असं म्हणायचं झांज खाली ठेवली म्हणजे त्यांनी कीर्तन सोडलं. आपला लॅपटॉप ही आपली फिलॉसॉफी आहे. मी कशा करता जगतोय, माझ्या आयुष्यात मला डोळ्यापुढे काहीतरी आउटलुक आहे, मी याकरता जीवन जगतो. मला हे का, मला जगाकरता काहीतरी करायचंय, माझी ती जबाबदारी आहे. ते धृतशरधनुषं बर का. पुढे सांगतात बद्ध पद्मासनस्थम. आसनजय झालेला आहे रामाचा. आसनजय याचा अर्थ काय, एका आसनात आपल्याला किती वेळ बसता आलं पाहिजे. आपण एका आसनात झोपू सुद्धा शकत नाही. राम असे दिवस दिवस बसत, 3 दिवस ते असे बसले. समुद्राला सांगले मला पलीकडे जायला मार्ग दे. 3 दिवस बसले. एकदा 3 दिवस बसून बघा, असे 3 तास बसून बघा. आसन सिद्धी आहे रामांच्या जवळ. रामांच्या मध्ये सगळे सद्गुण होते. आपण केव्हा तरी बसा, वाल्मिकी रामायण काढा आणि बालकांडातला पहिला सर्ग किंवा अयोध्या कांडातला पहिला सर्ग वाचून बघा. जगातले सगळे सद्गुण म्हणून जे आहेत ना ते रामांच्या मध्ये होते. सगळे सद्गुण. दिसायला राम चांगले, उदारतेमध्ये चांगले, मैत्री करता चांगले, पती म्हणून चांगले, राजा म्हणून चांगले, प्रजा म्हणून चांगले, मित्र म्हणून चांगले, शत्रू म्हणून चांगले, आदर्श. पुढे सांगतात बद्ध पद्मासनस्थम. रंग कुठला आवडीचा आहे त्यांचा, त्यांचा फेवरेट कलर पीतम वासो वसान. मॅचिंग मस्त बरं ते. पिवळ्या रंगाचे दागिने सुवर्णाचा. पीतम पिवळा रंग. विष्णूचा सुद्धा पिवळा रंग आहे. पिवळा पितांबर नेसवीन तुला शेला हिरवा घालीन वरती. आरती आहे ना, अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती. पिवळ्या रंगाचा त्याचा अंबर आहे. पिवळा पितांबर म्हणायचं नाही. पिवळा म्हणजेच पीत. वटवृक्षाच्या झाडाखाली काचेचा ग्लास, तांब्याचा तांब्या, मुलींची कन्याशाळा. असं ग्रॅमॅटिकल मिस्टेक मी गंमत म्हणून करा, मला माहिती पाहिजे मी मिस्टेक करतो. पिवळ्या रंगाचं त्याच्या अंगावर वस्त्र आहे. आता या रंगाच्या कलर थेरपी बद्दल बोलण्यात वेळ घालवत नाही. पुढे आपल्याला एक एक अवयवांचा विचार करायचा आहे आणि थांबायचा. नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. नवीन एखादं कमळ उमलत आहे, त्याच्याशी सुद्धा स्पर्धा करणारे त्यांचे कमल आहे. राम दिसायला इतके गोड होते हो. म्हणजे वर्णन केलंय, रामांच्या जवळ हरणं यायची आणि रामांच्या छातीवर किंवा खांद्यावर असे पाय द्यायची आणि त्यांच्या ज्या जटा आहेत त्यांना वाटायचं ह्या वेगळ्या प्रकारच्या दुर्वा आहेत. खूप गोड होते दिसायला. तरुण दोघेही रूप संपन्न सुकुमार महाबल पुंडरीक. पुंडरीक म्हणजे कमळ. पुंडरीक विशालाक्ष चिरकृष्ण आहे, रामरक्षेतलंच आहे ते वर्णन इथे येतं.
वामांकारूढ सीता, डाव्या बाजूला किंवा डाव्या मांडीवरती सीतादेवी बसलेल्या आहेत. अर्थ काय? सीता ही रामांची शक्ती आहे आणि शक्ती ही शक्तिमानाच्या अधीन आहे हे दाखवणारं चित्र आहे. हे कुठली तरी मुलगी कुठल्या तरी मुलाच्या मांडीवर बसली आहे, नवरा बायको असं चित्र धरू नका. हल्ली असतात तशी नाही का. अशा अगदी तर मी गोव्याला गेलो होतो, मला सगळे लोक विचारायचे, बुवा तुम्ही कळंगूटला गेलाय का, कळंगूटला गेलाय का, कळंगूट बीचला गेलाय का. मला वाटलं इथलं तीर्थक्षेत्र आहे का काय. म्हणून मी ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांना म्हणलं चला एकदा कळंगूट. तुम्हाला कोणी सांगितलं कळंगूटला? म्हणलं मी देशावर गेलो, पुण्याला गेलो की तुम्ही कळंगूटला गेला का विचारतात. तुम्हाला माहिती आहे का काही? काहीच नाही माहिती. मला वाटलं कळंगूटला गेलाय जसं सिंगापूरला गेल्यावर सँटोसाला गेला होता का विचारतात ना, तिथली खरेदी काय केलीत का, तसं मला वाटलं तीर्थक्षेत्र आहे. ते म्हणले बुवा तिथं तीर्थही आहे क्षेत्रही आहे. पण चला तर म्हणलं 5 मिनिटं. मग गाडीतनं तिथं गेल्यावर बाप रे म्हटलं खाली उतरवू नका, हे छातीवरती नको बाबा. असे अगदी गळ्यात गळे घालून चाललेले लोक पाहिले मी. म्हणजे मी नवरा बायको असं गृहीत धरलं त्यांना, त्यापेक्षा मी खाली उतरू शकत नाही आणि घट्ट धरून चालले होते एकमेकांना. विनोद नाही करत आहे, मुद्द्यापर्यंत येतोय. ठीक आहे. पुण्याला आलो आणि आमच्या गुरुजीने विचारलं, गुरुजी तुम्ही परवा एकदा मला रामायण सांगत होतात आणि हरिश्चंद्र आणि तारामती जेव्हा निघाले तेव्हा दोघांच्या मध्ये 2 टेलिफोनच्या खांबामधलं अंतर असतं, इतकं अंतर होतं हरिश्चंद्र आणि तारामती. याच्यामध्ये असं म्हणाला. आणि आता तर मी गेलो होतो तिथे कळंगूटला, तर तिथे असे चालले होते लोक ते सगळे. मग यांचं खरं प्रेम का त्यांचं खरं प्रेम? म्हणले अरे असं घट्ट धरून का चालावं लागतं? खात्री नाही एकमेकांबद्दल म्हणून धरून ठेवतात घट्ट. काय अर्थ याचा? परमात्म्याच्या परब्रह्माच्या अधीन शक्ती आहे. आपल्या अधीन शक्ती नाही बरं का, शक्तीच्या अधीन आपण आहोत. आपण बघा ना 20व्या वर्षी आपण कसे होतो आणि आता 60व्या वर्षी कसे झालं. 20व्या वर्षी केवढी धावपळ होत होती, आता नाही ना होत. ऐकवत नाही, बसवत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही, हेच जास्त होतं. म्हणजे शक्ती आपल्या अधीन असती तर त्यावेळची शक्ती आजही पाहिजे की नाही. पण इथे मात्र वामांकारूढ सीता, परब्रह्म आहेत ते, परब्रह्माच्या अधीन शक्ती आहे. परब्रह्माची शक्ती म्हणजे जगदंबा, लक्षात. आणि जगदंबा ज्याची आहे ते परब्रह्म. त्याला शिव म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा, एकच तत्व, एकम सत विप्राहा बहुधा वदंती. आणि त्याचे हे सगळे विग्रह आहेत, दत्तात्रेय, देवी, राम, कृष्ण, हे सगळे त्याचे अवतार आहेत. जसे इडलीच्या पिठाचे अनेक अवतार असतात ना, डोसा, गुंतबंगलू, आपे, उत्ताप्पा, पीठ एकच असतं. असं ते परब्रह्म आहे, लक्षात घ्यायला. दृष्टांत पण सांगतोय मी हे सांगण्याकरता. वामांकारूढ सीता, आणि अतिशय आनंदात आहे, ती सुद्धा आनंदात आहे. मुख कमल मिलल लोचनम नीरदाभम, ती सुद्धा अतिशय आनंदात आहे. आणि नाना अलंकार दीप्तम, भरपूर दागिने अंगावर आहेत आणि शोभणारे आहे. दीप्तम दधतु मुरुजटा मंडनम रामचंद्रम, आणि छान जटांचं भूषण धारण केलेलं आहे, असं रामांचं ध्यान आहे. बुधकौशिक ऋषी सांगतात, रामांचं एक एक गोष्ट आपलं जीवन उद्धरणारी आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी कोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशम. तुम्ही रोज रामरक्षा म्हणा. रामरक्षा म्हणायला लागल्यावर अनेक पातकांचा नाश होतो. पातकांचा नाश म्हणजे मगाशी ती मेणी लक्षात घ्या. त्रिगुण असे मोकळे मोकळे करण्याचं काम रामरक्षा करते. आणि त्रिगुण मोकळे करते म्हणजे 3 गुणांच्या प्रेरणाने आपल्याला जे डेस्परेटली वाटलंय ना, त्यांनी आपल्या ग्रंथी तयार झालेल्या आहेत आणि त्या मोकळ्या करण्याचं काम नाम करतं, रामरक्षा करतं. आपोआप होत आहे. रोज म्हणा तुम्ही. रामरक्षा म्हणायला गेले की आपल्या अंतःकरणावरती ती वेणी फिरवली जाते. आणि 1दा झाली, 2दा झाली, 3दा झाली, आणि अशी हजारो वेळा. मी नेहमी या मुलांबद्दल सांगतो, आई वडिलांना, की तुम्ही मुलांच्या नावे काही रिकरिंग सुरू करता की दर महिन्याला इतके बुवा पाहून, दर वर्षाला इतके, पण 10 वर्षांनी किती, 20 वर्षांनी. या मुलींची शिक्षण जेव्हा पूर्ण होतील तेव्हा त्यांना इतके मिळतील अशी व्यवस्था करतो की. तशीच रामरक्षा म्हणा ना. 365 गुणिले 20 वर्ष बघा किती झाली आवर्तन. ज्या वेळेस त्या विशीच्या होतील त्यावेळेला इतक्या आवर्तनानंतर त्यांच्या भोवती काहीतरी डिवाइन पॉवर तयार झालेली असेल की नाही. जसं आपण पैशाची व्यवस्था करतो तशा त्यांच्या पुण्याईची पण व्यवस्था करा, अशी आपल्या पूर्वजांची अपेक्षा आहे.
आणि आता प्रत्यक्षामध्ये रामरक्षा सुरू होते. ध्यात्वा निवलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुट मंडितम. रामरायांचं ध्यान असं करावं. रामांचं वर्णन निळ्या कमळाप्रमाणे आहे, डोळे कमळाप्रमाणे आहेत, अतिशय प्रफुल्लित आणि विशाल नेत्र आहेत. सीता आणि लक्ष्मण हे दोघं बरोबर आहेत. हे कुठले? हे वनातलं वर्णन आहे. मला जंगलामध्ये गेल्याचं हे वर्णन. अजून काय आहे? सासी स असी. स म्हणजे बरोबर, आसी म्हणजे तलवार, आसी लता. त्यांच्याजवळ काय काय शस्त्र आहेत? सासी तुण धनुर्बाणम, पाठीला बाणांचा भाता आहे, धनुष्य बाण आहे हातात घेतले, आणि राक्षसांचा नाश करणारा, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणारा रामराय. रामराय हा अतिशय पराक्रमी होता बरं. आपल्या मुलांना रामरक्षा म्हणताना किंवा शिकवताना हे पुन्हा पुन्हा शिकवलं पाहिजे. आपण त्या मुलांना सांगतो अंधारात भीती वाटली तर राम 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 म्हणत ये, ते भूत काही करत नाही. असं सांगण्यापेक्षा भूत दिसलं तर त्याच्या पेकाटात नाद घाल राम म्हणून असं सांगा. भूताला काही वाईट नका म्हणू, घाबरवू नका. आपण मुलांना कधी भीती वाटत नाही असं म्हणून भिवतो. मुलांना राम पराक्रमी होते हे सांगा. काय पराक्रम आहे? एक छोटीशी गोष्ट मी नेहमी सांगतो, आमच्या गुरुजनांकडनंच ऐकलेली. सीता रावणाने पळवून नेलेली आहे हे भरताला माहिती तरी होतं का? आपल्या जीवनात जर असं काही घडलं तर आपण काय करू? पहिल्यांदा मोबाईल शोधू आणि पहिल्यांदा घरी कळवू हा प्रॉब्लेम आलाय, लवकरात लवकर काहीतरी पाठवून द्या. परत जाईपर्यंत भरताला माहिती नव्हतं, कुणालाच माहित नाही. रामाने जाईल तिथे साधनं निर्माण केली, रिसांची वानरांची मैत्री केली, त्यांची भाषा शिकले, त्यांना विचारलं की तुम्ही मला मदत कराल का, आणि त्यानंतर तिथे टीम उभ्या केल्या आणि काम करूनच परत आले. परत आल्यावर कळलं भरताला या प्रॉब्लेम मध्ये दादा होते. सासूरवाडीला तरी फोन केला असता की नाही, तुमची मुलगी आहे विचार. हे राम आहे, माझे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले पाहिजेत, हे शक्तीनं केले पाहिजेत. ती शक्ती वाढवणारे राम आहेत हे आपल्या मुलांना शिकवा. ते इथे सांगितलंय आणि आता मी सांगतो ते म्हणा माझ्या बरोबर. कौसल्येयो दृशोपातो विश्वामित्र प्रिय श्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रि वत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सख्थिनी हनुमत्प्रभुः ऊरुरघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जम्भे दशमुखान्तकः पादौ विभीषणः पातु पातु रामोऽखिलं वपुः. एवढीच नामरक्षा. आता हेच नाव या करता का दिलंय? कुठलंही कशाला द्यायला आलं असतं की? शिरोमे राघव पातू का? कोण आहे हा राघव? राघव हे नाव कशावरनं आलं? तर रघुवर्ण राघव नाव. या कुळाला म्हणतात काय? कुठला वंश? एक तर सूर्यवंश किंवा रघुवंश. इतके पराक्रमी आहेत सगळे, पण रामवंश म्हटलं जात नाही, दशरथ वंश म्हटलं जात नाही, अजवंश म्हटलं जात नाही बर का. रघुवंशच म्हटलं जातं, पण रघु तेवढे महान होते. या कुळाला आपण कालिदास जर वाचला असेल, कालिदासाची कादंबरीच आहे कालिदासांची, रघुवंशी कादंबरी, आणि रामाबद्दल सगळं लिहिलंय. असामान्य आहे बरं. तेव्हा तरी हे वाचा, काहीतरी काव्य वाचण्यापेक्षा
आवाजचे अंक वाचण्यापेक्षा हे वाचावं, मेघदूत वाचावं कधी बसायचं. आषाढस्य प्रथम दिवसे काय काव्याचा आनंद घेता येतो आणि तत्वाचाही आनंद घेता येतो. असो, या रघुवंशामध्ये सगळ्यात महान कोण झालं तर रामराय. आणि आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महान काय असतं? डोकं असलं तर. आपण आपलं डोकं दुसऱ्याच्या पायावर ठेवतो म्हणजे आपला सगळ्यात मोठेपणा दुसऱ्याच्या सगळ्यात निम्न ठिकाणी ठेवतो. याला वंदन म्हणतो आपण. नमस्कार नमस्कार. आपण पांडुरंगाला कुठे शरण जातो, कसे जातो? पांडुरंगाचे खांदे धरून असं नाही, काय म्हणतोय पांडुरंगा कसा आहे असं म्हणतो का? हरिचरण शरण व्हायचं असतं. आणि असा कोण आहे संपूर्ण रघुवंशामध्ये महान झालेला कोण आहे? रघुवंशातलं शिर कोण आहे? सगळ्यात महान कोण आहे? सर्वेषु गात्रेषु शिरः प्रधानम. सगळ्या गात्रामध्ये डोकं सगळ्यात महत्वाचं आहे, बुद्धी सगळ्यात महत्वाची आहे. जोपर्यंत बुद्धी व्यवस्थित असते तोपर्यंत त्या माणसाला आपण गृहीत धरतो. एकदा डिमेन्शिया झाला, काही कळत नाही त्याला, तो किती महान असो, आपण त्याचा अपमान समोर नाही करणार पण सन्मान नाही करत की नाही. शेवटपर्यंत ज्यांची बुद्धी चांगली असते ना त्यांना आपण आदर नाही दिला, आदर तर कळतोय त्यांना. म्हणून आपल्या डोक्याचं रक्षण कोण करो? संपूर्ण रघुवंशात सर्वश्रेष्ठ डोकं कोण आहे? राम. शिरोमे राघव पातू भालन दशरथात्मजः. भाल म्हणजे आपलं नशीब. दशरथांचं नशीब काय चांगलं आहे, काय पराक्रमी मुलगा आहे. दशरथ महाराज सांगतात कैकेयीला, कैकेयी राम आता 28 वर्षाचे आहे. जेव्हा वनात गेले तेव्हा 27 पूर्ण होते, म्हणजे 28 सुरू झालं. मला एक दिवस असं सांग कैकेयी, ज्या दिवशी मी त्या दिवसा अपमान केला. काय माझं नशीब आहे, यापूर्वी कुणालाही असा मुलगा झाला नाही आणि यानंतरही कुणाला रामांसारखा मुलगा होईल असं. और रामांकरता प्राण टाकून दिले त्यांनी. राम परत येत नाहीत हे कळलं. रामराय परत येत नाहीयेत हे जेव्हा कळलं दशरथांना, सुमंतांनी सांगितलं, राजा राम नाहीये. त्यांनी विचारलं माझा राम काय म्हणा? वाल्मिकीने जे लिहिलंय त्याचं मराठीकरण आमच्या गदिमाने केलं. शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मज श्रीराम. बोलले इतुके मज श्रीराम. अयोध्येस तू परत सुमंता, कुशल रामुचे कथुनी ताता. पदवंदन करी माझ्या करिता, पदवंदन करी माझ्या करिता. तात चरण हे वंदनीय हे, शततीर्थांचे धाम. बोलले इतुके मज श्रीराम. पहिला निरोप माझ्या वडिलांना द्या. ज्याच्या घरामध्ये वडील आहे त्याच्या घरात तीर्थक्षेत्राची गरज नसते. इतके आई वडिलांचे चरण, त्यात पहिले वडिलांचे चरण वंदनीय आहे. ते रामराय सांगतात. हे दशरथांचं नशीब आहे हो, आता आमचं नशीब असतं. गंमत करत मजा नाहीये. आम्ही आमच्या मुलांना असे संस्कार देत नाही की त्यांनी फक्त पैसे मिळवायला शिकू नये, त्यांनी गुरुजनांबद्दल संपूर्ण सगळ्यांबद्दल आदर टिकवायला शिकतात. लहानपणापासून या वयाचे असल्यापासून त्यांना या एन्व्हायरमेंट मध्ये नेत चला. त्यांना सगळं कळतं असा विचार नका करू. आपल्याला कळत नाही तर त्यांना काय करणार? पण त्यांना जन्माच्या कीर्तनाला न्या, त्यांना प्रवचनाला न्या. इलेक्शन, कलेक्शन आणि सिलेक्शन मध्ये अडकण्यापूर्वी मुलांना कथा कीर्तनाचे संस्कार द्या. मग बघा मुलं रामांसारखी होतात. आपण फक्त त्यांना करिअर डेव्हलपमेंट शिकवतो. त्या करिअरमध्ये नम्रता नावाचाही एक भाग असतो. पराक्रम आणि नम्रता हे दोन्ही आपल्याला मुलांना शिकवावं लागेल. दशरथांचं काय नशीब आहे? नशीब कपाळामध्ये असतं. म्हणून माझ्या भालाचं रक्षण कोण करो? भालन दशरथात्मजा. कौसल्येयो दृशोपाय. कौसल्येचे डोळे आहेत होते, कौसल्या रडली आहे.
कौसल्याच्या डोळ्यात पाणी आलंय, वनात जायचं म्हणल्यावर ती म्हणाली, रामा कुंपण ठ्यास ही ओलांडून मातेशी माया, नको रे जाऊ रामा. तेव्हा आईला जवळ घेतलंय रामांनी आणि सांगितलंय, आई डोळे पुस. आपल्या उपरण्याने आईचे डोळे पुसले रामाने आणि सांगितलं, आई तुझ्या पतीला सांभाळणं हे तुझं सर्वोत्तम कर्तव्य. मला खात्री आहे बाबांनी हा जो निर्णय घेतलाय मला वनात पाठवायचा, हा पूर्ण त्यांच्या मनाविरुद्ध घेतलेला आहे. ते कैकेयीचा त्याग करणार आहे. कैकेयीचा त्याग करून ते जातील कुठं बोल. आई तू त्यांना आधार दे. कौसल्याच्या डोळ्यातल्या ती सांगते, भरताला राज्य देण्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, त्याला राज्य देऊन टाक, नो प्रॉब्लेम. पण बाबांना म्हणावं, आम्ही अयोध्येमध्ये भिक्षा मागून राहतो, पण अयोध्येत राहू दे ना मला. किती हळूवार असेल कौसल्य. अशा ज्या रामांकरता कौसल्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, अशा कौसल्याचा जो मुलगा आहे तो माझ्या डोळ्यांचं रक्षण करतो. कौसल्यो ऋषो पाहतो, विश्वामित्र प्रियसुती, माझ्या कानांचं रक्षण कोण करो. विश्वामित्रांपासून शेकडो विद्या शिकलेला त्यांच्यासमोर बसून हिअरिंग, नुसतं हिअर नाही, लिसन, त्यांनी सगळे मंत्र दिले आणि एकाग्रतेनं ऐकले आणि ते सगळे मंत्र रामाने आयुष्यभर वापरले. ते मंत्र एकाग्रतेनं ऐकणारा, विश्वामित्रांचं मंत्र ऐकणारा माझ्या कानाचं रक्षण करो. विचार करा या प्रत्येक नामाचा. असं का म्हणतायत ते पुढे कौशिक ऋषी, असंच का म्हणतात, कुठलंही नाव कुठेही का देत नाहीये. त्यानंतर पुढे सांगतात, कौसल्य दृशो पाहतो, विश्वामित्र प्रियसुती, घ्राणम पाहतो मखत्राता. घ्राण म्हणजे त्याला घ्राण म्हणतात. असं केलं ना की त्याला अवघ्राण केलं म्हणतात, की वास घेतला. मख म्हणजे काय? यज्ञ. यज्ञाचं रक्षण केलं ना. यज्ञ म्हणजे काय? यज्ञामध्ये जो अग्नी येतो, त्या अग्नीमध्ये ज्या देवताचं नाव घेऊन आपण काही आहुती देतो, तीळ टाकतो, तांदूळ टाकतो, अमुक टाकतो, ते तांदूळ, ती स्वाहा आणि स्वधा अशा दोन पत्नी आहेत त्या अग्नीला. त्यातली स्वाहा नावाची पत्नी ते घेते आणि तुम्ही ज्या देवाला सांगितलं असेल त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवते. अग्निर्मुखावै देवाहा. अग्नी हा देवतांचा घ्राण, देवतांची शक्ती त्यांच्यापर्यंत नेणार आहे. आपण द्रव्य टाकतो आणि त्या द्रव्याचं त्या शक्तीमध्ये रूपांतर करून त्या शक्तीचं वहन त्या देवांपर्यंत नेणारा अग्नी आहे. आणि या यज्ञाचं रक्षण ज्यानं केलं त्यानं माझ्या नाकाचं रक्षण करो. आणि इथूनच चालली शक्ती आपल्या आत्म्यात. कारण आपण पाहिला हा विषय, आपण वायू घेतो तो कोणी घेतो? फक्त इथून घेतो वायू. आणि तो वायू आतमध्ये गेला की विशेष वायू म्हणतात. विशेष वायू म्हणजे प्राण, 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 अपान, व्यान, उदान आणि समान, त्यांची विविध नामं बदलतात. ते इथून आतमध्ये तो वायू गेल्यानंतर बदलतात. आणि हे सगळे यज्ञ बंद पडलेले होते तेव्हा पुन्हा देवतांचा श्वासोश्वास सुरू करणारा, यज्ञांचं रक्षण करणारा, माझ्या श्वासोश्वास घेणाऱ्या नाकाचं रक्षण करू. बर का? मुखम सौमित्री वत्सला. अत्यंत प्रेम लक्ष्मणाचं आहे. लक्ष्मण हे असं व्यक्तिमत्व आहे, रामाना सोडून लक्ष्मण कधी राहिला नाही आणि लक्ष्मणाला सोडून राम कधी राहिला. असा मुखासमोर राहिलाय आयुष्य. सगळ्यांना सोडून राम राहिले. अयोध्येला सोडून राम 14 वर्ष राहिले. भरतला सोडून राहिले, आई वडिलांना सोडून राहिले, बायकोला, पत्नीला सोडून राहू शकले, सीतेला, पण लक्ष्मणाला सोडून ते राहिले नाहीत. आणि लक्ष्मण रामाला सोडून राहिला नाही, सतत मुखासमोर राहिलाय. असा सौमित्री वत्सला, म्हणजे सौमित्री म्हणजे सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण. या लक्ष्मणाला समोर अखंड पाहणारा आणि त्याच्या समोरच सतत राहणारा असा लक्ष्मण माझ्या मुखाचं रक्षण. आपल्याला माहिती आहे. शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. काय रामायण आहे हो. शेवटी रामायण जिथे समाप्त होतं ती कथा, ज्या वेळेला रामाना भेटायला स्वतः यमराज आलेत, काळदेव आले आणि त्यांनी अट व्यक्त केली की मला काही महत्वाचं तुझ्याशी बोलायचंय रामा, पण मला खूप सांगायचंय, मला खूप प्रायव्हेट बोलायचं, कुणी आत येता कामा नाही. डोअर कीपर म्हणून कुणातरी महत्वाच्या व्यक्ती उभा कर. त्याला जर आत सोडला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची, डोअर कीपरला.
आता रामाने कुठला तरी सामान्य डोर पेपर नको, लक्ष्मणालाच उभा केला. लक्ष्मण इतका जबाबदार आहे. आणि आता चर्चा सुरू झाली काळदेवाची की आता रामराया तुम्ही अवतार संपवा वगैरे. चर्चा आहे बरीच आहे मोठी. झालंय तुमचं काम, आता वैकुंठात चला. आणि इतक्या दुर्वासा मुनी आले. दुर्वासा लक्ष्मणाला म्हणाले आत्ताच्या आत्ता मला लक्ष्मण म्हणाले प्लीज वेट, मीटिंग मध्ये आहे. मला थांबवतोस? दुर्वास म्हणजे संतापलेले असायचे, शंकरांचा अवतार आहे. आताच्या आता मला आज सोडणे तर अयोध्या सगळी जाळून भस्म करीन. आणि ते नुसते बोलणारे नव्हते. लक्ष्मणानं विवेक केला, यांना जर मी आज सोडलं तर मला मृत्यूदंडाची शिक्षा, आणि नाही सोडलं तर सगळ्या अयोध्येला मृत्यूदंडाची शिक्षा. ते असे राज्यकर्ते नव्हते. हो आपला आले बघूया काय व्हायचं ते उद्या लोकांचं, असे राज्यकर्ते नव्हते. लक्ष्मण म्हणाला जा, मला काय व्हायचं ती शिक्षा होईल. आणि त्याप्रमाणे आतमध्ये दुर्वासा मुनी जस्ट आले आणि राम आणि काळदेव बाहेर निघालेत. म्हणजे त्यांचं एकांतातलं बोलणं दुर्वासाने ऐकलेलं नाहीये. मीटिंग संपलेली आहे. म्हणजे दॅट वॉज ओनली टेक्निकल मिस्टेक, खरी नव्हती. पण मिस्टेक ही मिस्टेकच असते. निघून गेले सगळे. दुर्वास ज्या करता आलं होतं तेही झालं. आणि आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अखंड रामांबरोबर उभा राहिलेला लक्ष्मण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. न्यायाधीश म्हणून राम बसलेत आणि डाव्या बाजूला वसिष्ठ. मला आपण सांगा काय वाटलं असेल रामाला? मृत्यूदंड द्यायचा लक्ष्मणाला. तेव्हा रामाने प्रश्न विचारला की मी काय करू गुरुजी? काय म्हटले असतील वसिष्ठ? ऍडजस्टमेंट नसते अशा कामामध्ये. जी महान लोक असतात ते महानच असतात, त्यागमूर्ती असतात. ते म्हणाले फक्त त्यागाचं जीवन आहे रामा तुमचं, तुझं आणि लक्ष्मणाचं. एवढ्या छोट्या कारणाकरता एखाद्या सामान्याला जी दिली असते ती शिक्षा पण दे ना. एका छोट्या कारणाकरता कशाला आपलं चरित्र बिघडवतोस? एवढा का होईना पांढऱ्या कपड्यावर डाग पडला तरी तो डागच असतो. काय विशाल असतील वसिष्ठ. आणि त्यांनी सांगितलं लक्ष्मणा, लक्ष्मणम त्वाम विसर्जये. लक्ष्मणा मी तुझं विसर्जन करतो. एवढं म्हटल्यावर लक्ष्मण त्यातनं बाहेर आला, त्या आरोपीच्या पिंजऱ्यातनं. रामाना साष्टांग नमस्कार घातला, वसिष्ठांना साष्टांग नमस्कार घातला आणि लक्ष्मण निघून गेला. शरयू मध्ये प्रविष्ट झाला. शरयूत त्यांनी देहत्याग केला. यानंतर रामरायाने काय म्हणाले? रामराय म्हणाले लक्ष्मण मला सोडून कधी राहिला नाही, मी त्याला सोडून कधी राहिलो नाही. जेवढं करायचं तेवढं राज्य खूप झालं. येतो मी. योग्य त्या व्यक्तीला राज्यावर बसवा. सिंहासनाला राम नमस्कार करतात. रामराय वसिष्ठांना नमस्कार करतात आणि लक्ष्मणाच्या पाठोपाठ शरयूमध्ये प्रवेश रामाने केला. काय लक्ष्मणाचं जीवन असेल? अशा अखंड समोर पाहणाऱ्या सौमित्री वत्सल असणाऱ्या रामाने माझं मुखाचं रक्षण करावं, माझ्या जिभेचं रक्षण विद्यानिधी असणाऱ्या रामाने करावं. भरत सातत्याने वंदन करणारा आहे, ज्याला त्या रामाने माझ्या कंठाचं रक्षण करावं. अखंड दिव्य अशी आयुध आपल्याबरोबर बाळगणारा आणि हजारो राक्षस चमूंचा नाश करणारा माझ्या खांद्याचं रक्षण करो. ज्याने सहजपणानं सीतेला जिंकण्याकरता सीतेचा प्रण होता ना, सीतेच्या वडिलांचा, ते धनुष्य मोडलं. त्यानं माझ्या भुजांचं रक्षण करो. माझ्या हाताचं रक्षण, सीतेच्या गळ्यामध्ये वरमाला घालणारा जो आहे तो करो. माझ्या हृदयाचं रक्षण, अत्यंत जिंकायला कठीण असणाऱ्या परशुरामांना सुद्धा आपल्या 4 वाक्यांनी जिंकलं, गोड वाणीने जिंकलं. परशुरामांना जिंकणं खूप अवघड होतं, फार खाष्ट होतो म्हातारा खरं म्हणलं तर, आणि करिअर तेवढं जबरदस्त होतं. पण आपल्या गोड वाणीने परशुरामाला ज्यांनी जिंकलं त्यांचं हृदय जिंकलं, तो राम माझ्या हृदयाचं रक्षण. बरं, माझ्या मध्य भागाचं रक्षण, बरोबर रामायणातला मध्य जो आहे, नाशिकला खरं आणि दूषण हे संपवले 1.5 मुहूर्तामध्ये, तो राम माझ्या मध्यभागाचं रक्षण करो. भगवान ब्रह्मदेवाच्या जांभईतून निर्माण झालेले जे जांबुवंत आहेत, त्या जांबुवंतांना ज्याने आश्रय दिला तो माझ्या बेंबीचं रक्षण करो. पुढे सांगतात उदकौशिक ऋषी, कणा जर कोण असेल रामांच्या कार्यातला तर सुग्रीव, तो माझ्या कण्याचं रक्षण करो, आठीच्या कण्याचं रक्षण करो. बरं, यानंतर माझ्या जांघांचं रक्षण, हनुमंताचा प्रभू असणारा तो करो. उरू म्हणजे मांड्यांचं रक्षण लघुत्तम करो. त्यानंतर
माझं कुळ कधी संपू नये एवढ्या करता माझ्या वृषणाचं, माझ्या एकूण पुढच्या पिढ्यांना जन्माला घालणारी जी व्यवस्था माझ्यामध्ये आहे त्या व्यवस्थेचं रक्षण रामांचा तो गुण इथे आठवला गेला की रामानी मला राक्षस कुळ संपवलं आणि सज्जनांचं रक्षण केलं. हा जो गुण रामांच्या मध्ये तो राम माझ्या जनन व्यवस्थेचं रक्षण करू. कारण मला कसली तरी मुलं जन्माला नाही घालायची. मला जी मुलं होतील ती सज्जन असली पाहिजे. त्यांनी जगामध्ये विधायक कार्य केलं पाहिजे. नाही तर लादेन पण मुलगाच होता की कोणाचा तरी. वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडायला अक्कल लागते का बांधायला अक्कल लागते? असा मुलगा मला नको. मुलगा मुलगी काय आपत्य. यानंतर जानूने सेतू पातू. बरं, सेतू बनवणारा अशक्य असणारं कार्य सेतू बनवायचं ते करणारा माझ्या जानूंचं म्हणजे गुडघ्यांचं रक्षण करो. पण त्याचंच रक्षण सध्या अवघड झालं. अनेकांचा एक जण सांगत होते, बुवा आमच्या गुरुजींना म्हणले, बुवा गुडघे फार दुखतात, काय करू? ते म्हणले, फार विचार करू नका. रावणाचं रक्षण करणारा माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो. आणि विभीषणाला आपल्या चरणाजवळ आश्रय देणारा जो आहे, शत्रूचा भाऊ म्हणून ज्यांनी पाहिलं नाही तो जो आहे तो माझ्या पावलांचं रक्षण करो. आणि या पद्धतीने माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण रामराय करो. रोज रामरक्षा, रोज रामरक्षा जर म्हणत रोज एक आवर्तन करा. आणि असं आहे, रामरक्षेच्या आधी एकदा भीमरूपी म्हणा आणि नंतर एकदा भीमरूपी म्हणा. म्हणजे टोपण लावा, संपुट लावा. ती रामरक्षा अजून त्याची पोटेन्सी वाढते. बरं का? अजून गंमत सांगतो, प्रत्येक श्लोक झाल्यावर एकदा रामनाम लावा, अजून पोटेन्सी वाढतो. असं खूप आहे बोलण्यासाठी. 7 दिवस राहिलं पाहिजे तेव्हा हे होईल. आमची तिकीट काढलेली आहेत, बरं घाबरू नका. पण हे ऐकत राहा. अनेक वक्त्यांकडून आपण अनेकदा ऐकत राहा. आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपल्या उपासनेमध्ये एक नेमकेपणा आणि नेटकेपणा. अपेक्षा काय आहे? उपासना कशी तरी अंदाजपंच नाही करायची, नेमकी करायची. आणि परफेक्शन जेवढं येत राहील ना, तुम्ही पासवर्ड टाकला की मोबाईल उघडणार आहे की? तुमचं नुसतं मोबाईलवर प्रेम असून चालणार नाहीये. मला खूप आवडतो, पण पासवर्ड विसरलो म्हणून असं नाही चालणार. हे पासवर्ड्स आहेत देवाची कृपा ओपन करण्याचे. रामरक्षा वगैरे हे पासवर्ड्स आहेत किंवा असं काहीतरी आहे असा विचार करा. इथेच विरमतो. आज आदरणीय सौभाग्यवती शुभदाताई परांजपे त्यांना 60 वर्ष पूर्ण झाली. एवढ्या करता या रामरक्षेच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं. असा वाढदिवस असा असावा. मला काय नुसतं लंडन बघायला फिरायला सुद्धा आवडेल, पण आलाय माणूस म्हणल्यानंतर त्याला बसवूया, त्याच्याकडनं काही ऐकूया. ज्यांनी 30-40 वर्ष या क्षेत्रात काढली आहेत, काहीतरी त्याच्याजवळ असेल, आपण शांत बसून ऐकूया. ही अत्यंत त्याला प्रांजळता म्हणून, ही प्रांजळता ज्यांच्याजवळ आहे त्यांच्याकरता भरपूर शुभेच्छा देतो. श्री आणि सौ परांजपे यांना भरपूर आशीर्वाद देतो. आणि आमच्या गडावरती कल्याणकरी रामराया नेहमी म्हटलं जातं, ते कल्याणकरी रामराया म्हणतो आणि थांबतो. 5 मिनिटं उशीर झालाय, त्याबद्दल क्षमा करा. सगळ्यांनी कल्याणकरी रामराया फक्त माझ्याबरोबर म्हणा, बाकी चरण सगळे मी म्हणेन. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा,
अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तुझी सावली दयाळा, तुझा तुझी सावली दयाळा. कल्याण करी राम राया, कल्याण कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली गोहरी दयाळा, आरंभिली गोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी दास म्हणे आम्ही केले पावलो, दास म्हणे दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थांचे रामरायाचे भरभरून आशीर्वाद आपल्या सर्वांना. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हा भारतीय संप्रदायाचा महामंत्र इथेच म्हणतो आणि इथेच विरमतो. पुनश्च सर्वांना नमस्कार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी वेद माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे चिरावा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.